पंतप्रधानच होणार मी, आज बी 8 दिवसाचा. डेडिकेशन, डेव्होशन अँड डिटर्मिनेशन संघटनेच्या जीवावर मी होणार. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून होणार. आमचं सरकार जर आलं तर शिक्षण सर्व जातीला, सर्व धर्माला फ्री करणार आहे. आरोग्य सर्वाला फ्री करणार आहे, आरोग्य सर्वाला. आणि ज्या युवकाला, युवतीला इंडस्ट्री टाकायचं असेल त्याला 1 कोटी रुपये बिनव्याजी आम्ही देणार आहोत. हे माझं सरकार आलं पाहिजे, राष्ट्रीय समाज पक्ष. तर अजितदादा विरोध पार्टीत आम्ही सत्तेत. तर देवेंद्र फडणवीसला म्हणले, देवेंद्र जी एका मंत्र्याचा राजीनामा पाहिजे मला. तुझे क्या करना है? तर म्हणले देश के ऊपर मुझे राजकारण. धनगरांचा नेता महादेव जानकर. मी राजकारणात येईल असं मला कंट्रोल. माझी इच्छा होती डॉक्टर व्हायची, पण डॉक्टरला मला ओपनला मेरिट्स कमी पडली. पाटील सर म्हणले तुझी जात चुकली म्हणली. म्हणून मी आत्महत्या करायला सज्जन करावं. आत्महत्या करणं हे भ्याडपणाचं आहे, पुरुषाचं लक्षण नाही. म्हणून त्यावेळेस वाक्य वाटलं होतं की इफ यू बॉर्न इन पुअर दिस युअर नॉट मिस्टेक, बट इफ यू डाय इन पुअर दिस युअर ग्रेट मिस्टेक. मी मिनिस्टर झालो तेव्हा मला विचारलं तुमचा आयडॉल कोण आहे? तर मी म्हणलं माझी आई हीच आयडॉल. त्यावेळेस ती मला माझ्या थोबाडीत मारते आणि म्हणते भ्रष्टाचार करायचा नाही. आईला मी समजून सांगितलं माझ्यामुळं तुझ्या नावाला बट्टा लागणार नाही आई बापाला, एवढं मी काळजी घेत. आणि मी आलोच कधी तर हेलिकॉप्टर घेऊन तुझ्या घरी मी येईन. योगायोगानं माझे वडील वारल्यानंतरच मला हेलिकॉप्टर जावं लागलं. मला माहित होतं की महादेव जानकर तू आज मंत्री आहेस, तुझं मंत्रीपद गेल्यावर तुझी अवस्था काय असतं. म्हणून मला पार्टी बनवायची. ती पार्टी रजिस्टर करायला 27,000 रुपये का शिलामणी दिले, स्वतः मायावर आले. राष्ट्रीय समाज पक्ष आणि पहिला बाबासाहेब पाटील आमदार माझा आला. उद्धव ठाकरे म्हणले आमच्या शिवसेनेच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाला राज्यसभेवर पाठवा. पण तो शब्द परत उद्धव साहेबांनी पाळला नाही. बाळ ठाकरे बी नाम शिवाजी का लेखता हो, काम खुद का करता है. म्हणून तुला महादेव जानकर काय करावं लागेल, पॉलिटिक्स बी करावं लागेल. देवेंद्र फडणवीसनं, एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी देखील माझ्यासाठी प्रयत्न केला विजय करण्यासाठी. राष्ट्रवादीच्या कोट्यातली मला जागा दिली. कुठली? अजितदादांची. माझी इच्छा होती की पक्ष आपला असावा, झेंडा दांडा विचार आपला असावा. तुम्ही जे 40 वर्षापूर्वी जी काही प्रतिज्ञा केली की मी ह्या भारताचा पंतप्रधान होणार आहे, अजूनही आपण त्यावर ठाम आहात का? एक दिवस देशाचा मी पंतप्रधान आत्मविश्वासाने मी सांगतो. जिंकला तर महादेव जानकर समजा, हारला तर सांगा मुलगाच नाही झाला. आणि मी जिवंत असेपर्यंत महादेव जानकर मरावा कुठं तर दिल्लीत मरावा ही माझी अपेक्षा आहे. बॉडी कुठं जावी तर दिल्लीतच जावी. आणि तो माझ्या झेंड्यावरच ही मी प्लॅन केलेला आहे. नमस्कार मित्र हो, टीओडी मराठीच्या या विशेष पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर आज आपल्या भेटीला मी एका विलक्षण अशा माणसाला घेऊन आलेलो आहे. खरं तर हा विलक्षण शब्द अशासाठी आहे की सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यामध्ये जन्म घेतलेला हा माणूस इतका विलक्षण माणूस आहे की त्या माणसाचा प्रवास परसावडे ते मुंबई मंत्रालय असा झालेला आहे. एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलेले, 10 वर्ष विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केलेले आणि एका राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती केलेले महादेव जानकर यांना मी आपल्या भेटीला घेऊन आलेलो आहोत. टीओडी मराठीमध्ये साहेब मी आपलं स्वागत करतो. मी देखील टीओडी मराठीच्या सर्वच टीमचं, संपादकाचं आणि आदरणीय संपत मोरे साहेबांचं मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो. त्यांनी मला हा संधी दिली मनमोकळे बोलण्याची आणि महाराष्ट्रातल्या जनतेपुढे एक्सप्रेस होण्याची. त्याबद्दल मी पुन्हा त्यांचं जाहीर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं जे परसावडे नावाचं गाव आहे मान तालुक्यातलं, ते गाव मी अनेकदा पाहिलेलं आहे. आणि आजही त्या गावात जर आपण गेलो तर ते असं एका बाजूला गाव आहे आणि फारसं असं चर्चेतलं गाव नाही आहे. तर अशा एका छोट्याशा गावी आपला जन्म झाला आणि एवढ्या छोट्या गावातून आपण जन्माला येऊनसुद्धा आज तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. तो पक्ष महाराष्ट्रात पोचवलाच, पण देशभरसुद्धा आपले कार्यकर्ते उत्तर भारतात आहेत, दक्षिण भारतात आहेत. तर नेमकं म्हणजे आपल्याला हे जे बाळकडू आहे राजकारणाचं, ते ह्या छोट्याशा गावात तुम्हाला नेमकं कसं मिळालं किंवा तुम्हाला असं का वाटलं की बाबा आपल्याला हा पक्ष उभा करायचा आणि आपल्याला एक राजकारण उभा करायचं राज्यामध्ये? माझं गाव पळसावडे आहे, कर्मभूमी पळसावडे आहे. पण माझा जन्म झालेला आहे ते वाडे, तालुका सातारा, जिल्हा सातारा. इथं जन्मगाव माझं वाडे आहे. आणि मी ज्यावेळेस त्या गावात जन्म घेतल्यानंतर आमचा पारंपरिक धंदा मेंढी पालनाचा होता. त्यामुळे माझा 6 महिने आम्ही त्या पळसावड्यात राहायचो. आज 6 महिने आम्ही वायदेसाला म्हणजे सातारला जायचो. मग सातारच्या तिकडंच माझ्या आईची डिलिव्हरी झाल्यामुळं माझा जन्म कुठं झाला? वाडे. सातारपासून एक 4 किलोमीटर अंतरावर वाडे नावाचं गाव आहे. ते तुमचं आजोळ आहे का? माझं आजोळ बिजोळ काहीच नाही. तिथं त्याच्या शेजारी माझं मावशीचं गाव आहे. वाडीच्या शेजारी माहुली म्हणून माझं गाव आहे, असं मावशीचं गाव आहे. आणि आजोळ माझं कोडवली आहे.
कोडवली. आणि जन्म झालेलं माझं वाडे गाव आहे. वाड्याला आमची मेंढर बसायला जायची. बरं. मेंढराच्या रानाच्या पाठीमागे माझा जन्म झालेला आहे, बोरीच्या झाडाखाली एका. अरे वा. आणि त्यामुळे तिथं माझा जन्म झाला. पण कर्मभूमी माझी पळसावडे आहे माझा जन्म. आणि ज्यावेळेस त्या भूमीला असा आदर्श इतिहास आहे की व्हिक्टोरिया राणी सुद्धा त्या गावात येऊन गेले. पळसावडे, देवापूर, हिंगणी आणि राजेवाडी. राजेवाडी हे सांगली जिल्ह्यातलं गाव आहे. बरं. हिंगणी हे सातारा जिल्ह्यातलं गाव आहे. आणि पिलीव हे सोलापूर जिल्ह्यातलं गाव. त्याच्या बॉर्डरवर एक तलाव बांधलेला आहे व्हिक्टोरिया राणीनं 150 वर्षापूर्वी. त्यामुळे ते आमच्या गावात त्यांचा बंगला सुद्धा होता व्हिक्टोरिया राणीचा. व्हिक्टोरिया विशेष त्या काळात मोबाईल फोन नव्हते, परंतु आपला जो फोन जी सिस्टम होती, फोन तिथं होता. नंतर आमच्या गावाला पाण्याची सोय, नळ होते, कॉक होते, टॅपच्या माध्यमातून पाणी होतं. म्हणजे असं गाव होतं. आणि ते गाव ग्रामपंचायत नव्हती, ते ग्रामपंचायत देवापूर होतं. देवापूरच्या खालची वाडी म्हणून पळसावडे गाव छोटंच होतं. मी नंतर 7वीला असताना ते गाव ग्रामपंचायत आम्ही बाजूला काढली, स्वतः मीच काढली. पळसावडे देवापूरपासून वेगळी विभक्त केली आणि छोटंसं गाव आहे. 7 ग्रामपंचायत सदस्याचं गाव आहे. असं गाव ते पळसावडे गाव माझं आहे. साहेब, त्या गावामध्ये तुम्ही तुमचं बालपण कसं गेलं? मग त्या शिक्षण कुठं झालं तुमचं? माझं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण पळसावड्याला झालं आणि 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण देवापूरला झालं. जे कर्मवीर रयत शिक्षण संस्था कर्मवीरराव पाटील आहे ते आमच्या गावी यायचे. पळसावडं, देवापूर, हिंगणीच्या गावच्या सोसायट्या त्यांनी बनवल्या आणि त्या गावातल्या लोकांनी मिळून 150 एकर जमीन कर्मवीरराव पाटलांना दिली. आणि आम्ही ज्या आज घडलो त्यात कर्मवीरराव पाटलांचा मोठा वाटा आहे. भाग दुष्काळी होता, काही नव्हतं. परत तिथं भाऊराव पाटलांनी आमच्या गावाच्या तिथं शेजारी देवापूरला हायस्कूल काढलं, कॉलेज काढलं आणि त्याचं फलित असं झालं की आम्हाला शिक्षणाची दारं मोकळी झाली. त्याबद्दल मी कर्मवीर भाऊराव पाटलांचा ऋणी आहे. त्यांच्यामुळंच आज आम्ही देशभर जगभर फिरतोय, त्यांच्या शिक्षणामुळे, ज्ञानामुळे. तुम्ही म्हणजे तुमच्या आठवणी सांगत असताना सांगता की तुमचे जे चुलते होते की ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जवळचे होते एकदम, ती नेमकी काय आठवण आहे? माझे आजोबा चुलते होते. आमचे हे आपले नाना पाटील पत्री सरकार बनलं होतं, ते देखील तिथंच बनलं होतं सातारा जिल्ह्यात, आमच्याच तिथं. त्यामुळं आमच्या घराचा इतिहास तसा नाना पाटलाशी जवळचा होता, कर्मभाऊराव पाटलाशी जवळचा होता. आणि त्यामुळे त्या भागात तेवढं आमचं चळवळीतलंच केंद्र बनलं गेलं होतं. त्यामुळे नाना पाटलाचं आणि आमच्या गावाचं, आमच्या घराचं संबंध फार नजदीक होतं. ज्यावेळेस तिथं काय होतं, सरंजामशाही होते. गावातले टगे पोलीस पाटील ज्यावेळेस सामान्य शेतकऱ्याला त्रास द्यायचे तेव्हा ते इंग्रजांना चुगल्या करायचे. म्हणून त्यांनाच पत्र्या ठोकायची, आपलीच माणसं होती सारी बहुजन समाज, त्यांना पत्र्या ठोकायचं काम पत्री सरकार नाना पाटलांनी बनवलं. त्या पत्री सरकारच्या काळात देखील माझ्या घराचा सहभाग होता, वाटा होता. साहेब, तुम्ही लहान असताना मग तुम्ही 1ली ते 4थी तुमच्या गावामध्ये शाळेत जात होता. ते तुमचे आई वडील हे मेंढराच्या पाठीमागं कुठं दूर देशाला जात होते. मग त्यावेळेला तुम्हाला असे तुमचा एखादा प्रसंग, आईची किंवा वडिलांची आठवण झाली शाळेत गेल्यानंतर? काय व्हायचं, आम्ही 6 महिने पळसावड्याला शिक्षण 1लीला असायचो आणि 6 महिने वाडेगावला शिक्षण असायचं. वाडे तालुका, दोन्ही गावामध्ये, दोन्ही गावात. मग तिथं माझा जन्म झालता त्यावेळेस ते नलवडे बापूंचा बंगला होता, नलवडे म्हणून. त्यांना 7 मुली होत्या, त्यांना मुलगाच नव्हता. मग ते मी झाल्यामुळं त्यांनी मला मुलासारखंच सांभाळलं. म्हणजे बापूंनी मराठा समाज होते आणि नलवडे होते म्हणून, नलवडे अण्णा म्हणायचं त्याला आम्ही. आणि त्यावेळेस लहानपणीच माझा त्यांनी चांगला बंगला होता त्यांचा चांगला, आणि रानात मेंढर बसायला असायची. त्यामुळे त्या घराचा माझा संबंध चांगला विशेष म्हणजे. आणि योगायोग असा की आमच्या आईला 3 मुलगंच झालं, मुलगी पाहिजे होती. मुलगा झाला नाही म्हणून मला 3 बाजूला टाकलं. तेव्हा त्या नलवडीच्या ताईनं मला घेतलं, सांभाळलं. म्हणजे विषय सांगायचं, आईनं बी केलं. त्यामुळे मी आईला चेष्टेनं म्हणायचो की तुला मुलगी पाहिजे होती, मी मुलगा झालो, त्यामुळे तुम्हाला फिकून दिलं, पण माझा सांभाळ म्हणलं ताईनं केला. असं तिला आईला मी चेष्टेनं म्हणत होतो. साहेब, तुम्ही नेहमी तुमची आई म्हणजे तुम्ही मातृहृदयी राजकारणी म्हणून म्हणजे मी आपल्याकडे बघतो. आई म्हटलं की म्हणजे तुम्ही एकदम असं भावनिक होता आणि आईवर तुमचं खूप म्हणजे लहानपणापासून प्रेम होतं आणि नंतरच्या काळात सुद्धा आम्ही जवळनं पाहिलेलं आहे. साहेब, तुम्हाला नेमकं म्हणजे आईच्या नेमकी काय आठवण? माझी आई आणि वडिलाचं दोघांवर माझं प्रेम होतं. पण वडील लवकरच गेले माझ्या विषयामध्ये. पण आईला माझ्या मंत्रिपदाचं सुख घेता आलं. आणि माझी आई करारी होती. ती काय म्हणायची, जीवनात काहीतरी असं बना की तुम्हाला जग बघितलं जाईल. आणि शिक्षणाच्या दृष्टीने तिला आम्हाला भरपूर स्वतः दुसऱ्या कष्टाने जाऊन आम्हाला शिक्षण द्यायचं. माझा दुसरा भाऊ एक वकील, मी एक, असं शिक्षण देण्याचं तिने चांगलं काम केलं. आणि शिक्षणाबद्दल तिला आस्था होती. माझी आई
सातारला ज्यावेळेस तिच्या माहेरात होती म्हणजे वडिलापाशी माझ्या आजोपाशी तेव्हा ती कर्मराव पाटलांना दूध घालायला जायची धनीच्या बागेत. बर. माझ्या आजोबाच्या गायी म्हशी जास्त होत्या. बर. आणि ते सातारा कोडवलीपासून ते चालत दूध घालायला रोज अण्णा तिथं जायचे. अण्णा काय म्हणायचे, तुझी पोरं शिकव. म्हणजे ही प्रघात पहिल्यापासून माझ्या आईवर पडला होता आणि आई शिक्षणाबद्दल माझ्या कट्टर होती आणि तिला वावगाव खपायचं नाही. सत्य काय आहे त्याच्या बाजूने ती नेहमी बाजू द्यायची आणि तिचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणून मी तिला विमानात बसवलं, हेलिकॉप्टरमध्ये बसवलं, जहाजात बसवलं, तिला कुठेही नेलं. मला ज्यावेळेस मी मिनिस्टर झालो तेव्हा मला विचारलं तुमचा आयडॉल कोण आहे, तर मी म्हटलं माझी आई हीच आयडॉल. टाइम्स ऑफ इंडियानं सुद्धा तिचं हे केलं. त्यावेळेस ती मला माझ्या थोबाडीत मारते आणि म्हणते भ्रष्टाचार करायचा नाही, व्यभिचार करायचा नाही, तू सत्यानं वाग, असं मला त्यावेळेस खणकावून तिनं सांगितलं होतं माझी शपथविधी झाल्यानंतर मंत्री. म्हणजे आणि मला आईबद्दल माझ्या सार्थ अभिमान होता आणि आई माझी नेक होती, करेक्ट होती, त्यामुळे मी तिच्यावर प्रेम करत होतो. साहेब, असा एक किस्सा आम्ही ऐकलाय की तुम्ही कुठल्या तरी एका प्रसंगामध्ये तुमच्या आईला म्हणाला होता की आता आई मी गावातून निघालेलो आहे बाहेर, पण ज्यावेळेला तुला भेटायला येईल तेव्हा मी हेलिकॉप्टर घेऊन येईन. तो काय किस्सा आहे नेमका साहेब? ते काय झालं की मी महात्मा फुले, बाबासाहेब, शाहू, पैगंबर, स्वामी विवेकानंद हे सर्वांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सुख कशात आहे. मी इंजिनियर झाल्यानंतर मी बंगला, गाडी बनीन, 1-2 मुलं होतेली, पण जगाचं सुख पाहण्यात, जगाला सुखी करण्यात मला दुःख झालं तरी चालेल ही भूमिका अडॉप्ट करून मी ठरवलं की मी लग्न संसार करायचं नाही, घरात पडायचं नाही. मग मी माझ्या आईला आणि वडिलांना विश्वासात घ्यायचा प्रयत्न केला. आईला मी समजून सांगितलं की म्हणलं मी तुझ्या दुधाचं अमृत केल्याशिवाय घरी येणार नाही आणि माझं बरं वाईट झालं तुझं नाव खाली येईल असं मी कधी वागणार नाही. मी आलो तर तुझा सन्मानानं तुला म्हणलं पाहिजे की महादेव जानकरची आई कोणतरी वाघीण होती, माझ्यामुळं तुझ्या नावाला बट्टा लागणार नाही आई बापाला, एवढं मी काळजी घेत मी घर सोडून जातोय, मी लग्न करणार नाही, संसार करणार नाही, घरी येणार नाही आणि तुम्हाला काही देणार नाही, तुमचं काही घेणार नाही असं. आणि मी आलोच कधी तर हेलिकॉप्टर घेऊन तुझ्या घरी मी येईन. मी ही तिला सांगितलं होतं. योगायोगानं माझे वडील वारल्यानंतरच मला हेलिकॉप्टरमध्ये जावं लागलं. काय प्रसंग होता तो? म्हणजे मी ठरलं होतं की घराचा संसार नाही करायचा. माझं आजही घर पत्र्याचंच आहे. माझे थोरले भाऊच तिथं राहतात. मी तिथं त्या भानगडीत पडलो नाही की फार मोठं करावं, असं करावं. लोकांनी टीका केली, म्हणजे बाबा ह्याला घर सांभाळता येत नाही, जग काय सांभाळणार आहे. साऱ्या टीकातून मी गेलो आणि त्यावेळेस माझं एक वाक्य होतं की आय एम नॉट डिमांडर, आय एम ए कमांडर. आणि मी करीन ती स्वतःसाठी नाही करणार, देशासाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी करण्याचा मी प्रयत्न करीन. मी शब्द पाळला आणि त्यामुळं घरातल्यानी माझ्यावर कधी माझं मंत्री भाव आहे म्हणून माझाही वापर कधी केला नाही किंवा माझा भाव असा आहे कधीच असं नाही. मी त्याला सांगितलं माझं नाव घेऊन तुम्ही कुणी जगायचं नाही. त्यामुळे त्या घरातल्या लोकांनी ती पाळलं माझ्याबद्दल. माझे थोरले भाऊ दादा, सतीश असेल, ह्या दोघा ठिकाणी माझी बहीण आहे एक, त्यांनीही माझ्याबद्दल कुठं उडाटाव केलं नाही किंवा महादेव जानकर माझा भाव आहे. माझे चुलत भाव आहेत, वामन आहे, बांदास आहेत, सारीच लोक आहेत, चरंग आहेत, चंद्रकांत आहेत, परत भागवत आहेत, ते सारे तात्या, हे सारी लोक आहेत. पण त्यांनी माझा उपयोग कुठं केला नाही आणि माझं नाक खाली जाईल असं काही काम त्यांनी केलं नाही बिचारे. साहेब, एक वेगळा प्रश्न असा आहे की तो म्हणजे कधी आपल्या समोर आलेला नाही, म्हणजे तुमच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत ते, की तुमची काहीतरी गावामध्ये कधीतरी लहानपणी किंवा तुमच्या तरुणपणामध्ये काहीतरी थोडीफार तक्रार झाली ती गावामध्ये, पण तुम्ही त्या तक्रारीचं फार मनावर घेतलं नाही आणि त्या लोकांना तुम्ही असं किरकोळ, म्हणजे मला काही गावातल्या लोकांच्या बरोबर वाद घालत बसायचं नाही, ही सगळी माझी भावंड आहेत म्हणून त्यांना तुम्ही माफ केलं, असा काय प्रसंग घडला होता? हो, गावात काय होतं, गावात होतं तसं, आपण शिकलं जास्त होतो. गावात पहिला इंग्लिश वाचणारा मीच होतो. बरं. आणि गावातलं तिथं आमचं गाव मराठा 50% आहे आणि धनगर 50% आहे. बरं. मग कुठली जरी एखाद्याची तार जरी आली मराठ्याची आली तर ती मलाच वाचायला लागायची. बरं. त्यामुळे एखाद्यानं मला शिव्या दिल्या, कोणी काय म्हणलं तर मी काय म्हणायचो, त्याचं आपल्यापेक्षा बुद्धी ही आहे. मी एकदा वाचलं का पुन्हा वाचत नव्हतो. मी मेरिटमध्ये पहिला होतो. बरं. 5वी ते 10वी, 1ली ते 4थी पर्यंत मी पहिला होतो. कांबळे सरांनी मला सांगितलं होतं 2रीतून 4थीत बस एकदम, 3रीचा वर्गच नाही. म्हणजे एवढ्यापर्यंत तुम्ही हुशार होतो. आज ते कांबळे सर आज आहेत, बरं. भुई समाजाचे आहेत, देवपूरचे आहेत, कुंभार सर आहेत, माने सर आहेत. साहेब, तुम्ही मग त्यावेळेला इतका अभ्यास कुठं करायचा, म्हणजे आणि अभ्यासाची सोय घरात लाईट वगैरे होती? मी काय करायचो, एक पुस्तक घ्यायचो आणि झाडाखाली जायचो. बरं. एक आंब्याचं झाड असायचं तिथं बसायचो, जंगलात जाऊन एकटाच बसायचो, एकटाच हे करायचो. म्हणजे मी कुणाशी नाही, किंवा आमची विहीर होती, त्या विहिरीवर जाऊन मी एकटाच अभ्यास करत बसणार. रात्रीचा अंधार पडूस तर, लाईट बीट काही नव्हती त्यावेळेस, लाईट पडूस, आणि परत आम्ही दिव्यावर अभ्यास करायचो विशेष म्हणजे. आणि मी वाचलेला म्हणजे मी मेरिटमध्ये पहिला होतो. परत 5वी ते 10वी पर्यंत देखील पहिला आलो. परत रयत शिक्षण दक्षिण विभागात मी पहिला आलो. आमचे प्रिन्सिपॉल देशमुख सर होते,
त्यांचा मुलगा मनोज देशमुख होता आणि दुसरा मनोज देशमुख असताना देखील त्यांचा मुलगा असताना आमच्या दोघांची एक्झाम घेतली आणि मला सिलेक्शन करून देशमुख सरांनी पाठवलं. मी मेरिटला एवढं चांगलं होतो. परंतु वाळवा तालुक्यातले एक थोरात सर होते, त्यांनी मला पहिला पेन दिला. हेडमास्टर होते ते विशेष म्हणजे. आणि त्या लोकांच्या पेनामुळं आणि मी नंबर येतोय म्हणून माझं कौतुक करायचे. थोरात सर, देशमुख सर, पाटील सर, M.R. पाटील सर होते वाळव्यातले गोटखिंडीचे. अच्छा. M.R. पाटील ते तर माझ्यावर फार प्रेम करायचे चांगले. ते म्हणायचे तुझं काही चुकत नाही, कुठली एकही ओळ चुकली 100 पैकी 100 मार्क्स पडायचे. एखादी ओळ चुकली तर मला म्हणायचे इकडे हे का लिहिले, चुकीचं लिहिलं. म्हणजे असं एवढं त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. आणि त्या शिक्षकांनी माझ्यावर तसं चांगलं, कधी वही नसलं पुस्तक नसलं तर तेच द्यायची मला. आणि त्यामुळे 10वी पर्यंत मी पहिलाच होतो. केंद्रात बी मी पहिला आलो आणि मेरिटमध्ये देखील. त्यामुळं शिक्षणात माझं काही कमी पडलेलं नाही मला. साहेब मग आपण मंत्री झाल्यानंतर यापैकी एखाद्या शिक्षकाला तुम्ही भेटायला गेला? भेटलो की मी थोरात सरांना. काय प्रसंग होता तो जरा सांगा. थोरात सर बी मिनिस्टर होतो, वाळव्याला गेलो. थोरात सर आले, त्यांना 3 मुली होते. त्यातली एका मुलीला तिची ऑर्डर काढायची होती नागनाथ संस्थेत. तर मग म्हणलं मी त्यांच्या पाया पडलो. सारी बघायला लागली कोण आहे म्हणून आपल्या बाजूला उभं राहिलं होतं. म्हणलं हे सर आहेत मला आणि ह्याने मला पेन दिलता, पहिला नंबर आलता म्हणून. त्या काळात ही गोष्ट असेल मला वाटतं 83, 84, 85ची गोष्ट असेल म्हणलं. तर म्हणलं आणि मला म्हणलं सर तुमचा काय प्रश्न आहे मला सांगा. तर म्हणले एक मुलगी आहे ती वजरा अण्णाच्या संस्थेत. मी लगेच वैभवला बोललो, अण्णा इथे सांगितलं आणि तिची ऑर्डर काढून त्यांना तिथं त्या पेनाचा उपकार म्हणजे मुक्त होण्याचा मी प्रयत्न केला विषयात. आणि त्यांना हे झालं. परत M.R. पाटीलना भेटायला गेलो मी. मला जे आजही शिक्षक माझे भेटले त्या काळात मी ते कुठेतरी एकटं बसले असले तर मी जाऊन तिथं जाऊन पाया पडायचो त्यांच्या जास्त. आणि त्यांच्या काही अपेक्षा नसायच्या, काय तो आलाच बरं झालं एवढं, असं आमचं चांगलं आहे, कोणाचा डॉक्टर मुलगा आहे काय, असं त्यांना आनंद व्हायचा. साहेब दुसरा एक असा प्रश्न आहे की आपल्यामध्ये मग ही राजकीय जे म्हणजे तुम्ही तर एक हुशार विद्यार्थी होता, असा हुशार विद्यार्थी थेट म्हणजे कुठेतरी नोकरी करणे किंवा एखादा अधिकारी होणे हे खरं तर अपेक्षित असणार आहे तुमच्या घरातल्यांना किंवा नातेवाईकांना. तुम्हाला हे राजकारणाचं म्हणजे जे वेळ आहे किंवा राजकारणात जावं असं नेमकं कुठं वाटायला लागलं? मी राजकारणी बिलकुल नव्हतो किंवा राजकारणाचं माझं कधीच जमलं नव्हतं, म्हणजे त्याचा विचारच करत नव्हतो. पण मी वालचंद कॉलेजला उभा राहिलो इलेक्शनला, कॉलेजच्या इलेक्शनला. आणि कॉलेजच्या इलेक्शनला उभा राहिल्यानंतर मी उभा राहिलो हसली लोक. अरे म्हणले हे काय खेळूत आहे, कुठला आहे, काय होते, असं एक दोघांनी टॉन्टिंग केलं. अरे म्हणलं काय भांगड आहे, मेरिटला पण हुशार आहे. म्हणजे मी सर्व ओपनमध्ये फर्स्ट असायचो, ओपनमधूनच मला मिळायचं. मग म्हणले काय, पण हे राजकारणात काय जिंकतोय म्हणले. मग माझ्या विरोधात एक फार मोठा मंत्र्याचाच पोरगा उभा राहिला होता. इलेक्शनला उभं राहिलो, पडलं त्याला आम्ही. पडल्यानंतर 7 जिल्ह्यातलं मतदान होतं, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. त्यात मी जिंकल्यानंतर विश्वास आला मला. का म्हणजे हे पॉलिटिक्स भारी काम आहे म्हणजे. आणि तिथून थोडी मला राजकारणाची आवड झाली. मग मी परत स्वामी विवेकानंद वाचला, महात्मा फुले, बाबासाहेब. नंतर आम्ही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष झालो, डाव्या पक्षात. मला डाव्याबद्दल अपक्ष होता. काँग्रेसचा मी विरोधक होतो, काँग्रेस. आणि भाजप त्यावेळेस नव्हतं, म्हणजे एवढं काही त्याचं हे नव्हतं. शिवसेना भाजपला आपण मानू. मग आम्ही डाव्या पक्ष या माध्यमातून विचारात एसशेपाईचा सांगली जिल्हा अध्यक्ष झालो. मग कधी कधी त्याच्या अधिवेशनाला जायचो आम्ही, त्या एसशेपाईच्या इकडे तिकडे त्यात नाही करून. आणि त्या माध्यमातून थोडं राजकारण समजत गेलं आम्हाला. मग जनतेलाच आम्ही संभाजी पवारांचा प्रचार करायचो, नामदेवराव मोहितेचा प्रचार करायचो. कॉलेज काँग्रेसच्या विरोधात जो आहे ते आपला, त्यांचं काय, आम्ही जायचो कॉलेजची पोरं 10 घेऊन आणि त्यांच्यावर बसायचो, हे करायचं. ते आम्हाला बसून द्यायचे नाही, ते हात दर लावून द्यायचे नाही. लांबनं त्यांचाच प्रचार करायचो आम्ही, असं मी. मग त्यातून वाढत गेल्यानंतर अभ्यास करत वाचत गेलो. मग काँग्रेस किती हे आहे, लोकांना भांडवलदार किती त्रास होतोय. मग जीडीलाला भेटा, त्या नागरात अण्णांना भेटायला जावा. मग त्यांच्याशी आम्ही चर्चा, ते आम्हाला जवळ घ्यायची नाही. ती अण्णा आणि बापू अण्णा. तर गणपतराव देशमुखला आम्ही जायचो. गणपतराव देशमुखला आम्ही जातभीत काही मानत नाही असं ते म्हणायचे. आम्ही म्हटलं जातीचा काय प्रश्न, म्हणजे असं सारं हे करून आम्ही करायचो. मग ते अभ्यास केला आम्ही. परत जनता दल, मग मंडल आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला आम्ही. म्हणजे जी त्यांनी सांगितलं आमचे मंडल आयोग आपल्या हिताचा नाही, चांगलं नाही सांगितलं. तिथल्याच आमच्या प्रिन्सिपॉलनी सरांनी, एका त्यांचं नाव सांगणं बरोबर नाही आता, बरोबर. मग ते सांगितल्यावर मला दुसऱ्या सरांनी मोर्चा आम्ही काढला. मंडल आयोग नाही झालो पाहिजे म्हणून सांगलीच्या कलेक्टरवरून मीच काढला. आणि नंतर तिथे एक सर होते दुसरे, त्यांनी म्हणले अरे आमच्या जातीला सवलत मिळाली, तुमच्याच जातीचा ते मंडळ आयोग होता. मी अभ्यास केला. ज्या सरांनी मला काढायला लावलं त्यांना सांगितलं, सर म्हणले तुम्ही, मी असं आहे. अरे मला वाटले म्हणले तू उच्चवर्णीय आहे म्हणजे असं. मग परत 8 दिवसानं मी दुसरा मोर्चा काढला मंडल आयोगाचा. पहिला मोर्चा विरोधात, नंतर समर्थनात काढला. तर माझं अज्ञान होतं, बरोबर, विशेष नाही. मग ते केल्यानंतर कळला, नंतर व्हीपी सिंग चालली होती संभाजी पवारच्या प्रचारानं.
सांगलीला बर शरद पाटलांच्या प्रचाराला. आणि सांगलीहून जाणार होते आपल्या गणपतराव देशमुखांच्या प्रचाराला. त्यावेळेचे पंतप्रधान पंतप्रधान आम्ही काय केली, गाडी अडवायला म्हणून आम्ही, मग भगवंतराव मोरे SP होते सातारला, बर ते मी कॉलेजला चीफ गेस्ट म्हणून त्यांच्या बायकोला आणि त्यांना आणलं होतं. बर आणि विनय कोरेंचे आजोबा हा तात्यासाहेब कोरे बरोबर ह्यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून गॅदरिंगला मी बोललो होतो. बर मी चेअरमन होतो त्यावेळेस. त्यानंतर मी मोरे साहेबांना SP ना म्हणलं, साहेब VP सिंग यायला आम्हाला भेटायचं आहे. अरे म्हणले ते पंतप्रधान आहेत. मग संभाजी पवार गेलो. संभाजी पवार म्हणले अरे नाही शक्य पंतप्रधानाला भेटायला. गणपतराव गेलो, गणपतरावनं आम्हाला उभाच केलं नाही. हे म्हणलं चला थांबू नका तुम्ही, आम्हाला ओळखच दिली नाही तरी देशमुख साहेबांनी. मग काय करायचं, मग मला मोरे साहेब म्हणले SP तुझ्या कॉलेजच्या गेटला 100 मुलं उभा राहावा हार घेऊन, आम्ही तिथं मीच पायलटिंग करणार आहे, गाडीवाजा ब्रेक करतो. बर मग संभाजी आपले आमचे भगवंतराव मोरे SP होते, त्यांची गाडी पुढून VP सिंगाची फर कॅपची गाडी मागे होती. आणि आम्ही 200 पोर. त्यावेळेला क्रेज होती VP सिंगांची खूप. VP सिंग प्राईम मिनिस्टर होते ना. हो. मग आम्ही हे केल्यानंतर VP सिंगाने विचारले काय आहे, तर त्यांच्या गाडीत गणपतराव देशमुख होते, संभाजी पवार आणि शरद पाटील होते, अण्णासाहेब पत्की होते. बर अण्णासाहेब पत्कीने सांगितलं ती मुलं आहे ती कॉलेजची, तुम्हाला हार घाल. गाडी वळवून आणली तिने आमच्या कॅम्पसला हे करून. आणि आल्यानंतर आम्ही हार घातला त्यांना. म्हणले आप काय ते चलो म्हणले. मग हॉस्टेलला होतो D1 ला, हॉस्टेलला आलो माझ्या VP सिंग. वा. आणि ते आम्ही, मी शरद पाटील आणि मला वाटतं प्रसन्न कुलकर्णी, आमचे 3 पार्टनर होतो. D1 आमचं D1 D2 असा रूम होता, त्यातनं थांबलो. ते आले तिथं म्हणले, त्यावेळेस TV वगैरे काय नाही, फक्त सह्याद्रीला बातमी आली. बर त्यावेळेस VP सिंगाला मी पाया वगैरे पडलो. आम्ही तिथं चहा पाणी काही नव्हतं, मग पाणी दिलं त्यांना. आणि ते आले रूमवर तिथं. सारे परेशान झाले SP सारे. मग त्याला म्हणले तू ही पंतप्रधान बन सकता है, तू भी प्रधानमंत्री बन सकता है. तुम्हाला म्हणाले? मला ते डायरेक्ट म्हणले. अरे म्हटलं अंगू काटा. मग ती साऱ्यांना माहीत झालं. मग आम्ही त्यांच्यावर गेलो, आम्ही जनताला प्रचार करायला लागलो. म्हणजे आम्ही तसं डाव्याचं काँग्रेस नको बरोबर अशी भूमिका ठेवली. मग त्यात नाही झाली ओळख. मग तिथून आम्ही करत करत गेलो. नंतर यशवंत सिन्हेचं नुकतंच हे चाललं होतं आपलं, ते BK कुकरेने यशवंत काढलं. मग कॉलेज असल्यावर आम्ही आमच्या गावात BK कुकरेंना आणलं, त्यांना पैसे दिलं. पळसावड्यामध्ये मोठा मेळावा ठेवला. अण्णासाहेब लेंगरे वगैरे आमदार यांना बोलवलं. आमचे सोनूने आमदार होते मानचे, त्यांना बोलवलं. यशवंत बुवा माने होते, परत खाशीराव जगताप होते. या सर्वांना प्रमुख पाहुणा मोठा मेळावा घेतला. अभयशराजी भोसलेंना बोलवलं. यशवंत सेनेचा त्याचा प्रमुख पाहुणा तो BK कुकरे. आणि त्याला पैसे दिला नाही त्यावेळेस तिथून. मग तिथून आम्ही इंजिनिअरिंग करायचो. आणि तो सांगलीला आला का माया हॉस्टेलला यायचा. आम्ही डिझेलला त्यांना आम्ही पैसे द्यायचो गोळा करून. पण ज्यांनी परत यशवंत सिन्हा ती काँग्रेसमध्ये बुडवली का आम्ही नाराज झालो. तिथून मग मी मुंबईला आलो, इंजिनिअरिंग केलं. आणि नंतर स्वतः मग आपली इंजिनिअरिंग करत करत यशवंत सिन्हाचं काम हातात घेतलं आम्ही. स्वतः चालू केलं. तर आम्हाला ते काय जिथे जाईल तिथे समाजविरोध करायला लागला. म्हणजे BK कुकरे कुठे गेला, त्याला पैसे गेले असा, त्याला पैसे काही घेतलं नव्हतं. तर काँग्रेसने त्याला संपवलं होतं. काँग्रेस नेमकं काय झालं, म्हणजे काँग्रेसने काय केलं, शेंडगे बापूंनी मेळावा घ्यायला लावला. आणि ती यशवंत सिन्हा पंढरपूरला, आणि ती डिझॉल्व्ह केली, विलीनीकरण केलं. ज्यावेळेस माणूस विलीनीकरण करतो त्या दिवशी त्याचं स्व अस्तित्व विसरून जातो. आणि तिथं त्या बिचाऱ्याचं हे झालं. त्यांना समाजासाठी काम करायचं होतं, मात्र काँग्रेस त्यांना थोडं फसवलं. फसवलं त्यांना, फसवलं. आणि त्यांनी फसायला नाही पाहिजे होतं, पण ते फसले गेले. आणि त्यातून त्यांचं डिझॉल्व्ह. मग ती बंद पडलेला गाडा आम्ही यशवंत सिन्हाचा थोडा चालू केला. पण ती आम्ही त्याला बहुजन टच दिला. एकट्या समाजामुळे काही राजकारण होत नाही किंवा समाजकारण होत नाही. म्हणून आम्ही शाहू फुले आंबेडकर सारं घेऊन यशवंत सिन्हाच्या माध्यमातून मी पहिलं महात्मा फुलेंच्या कटगुरूंना जयंती चालू केली, पहिली जयंती. नंतर आम्ही अहिल्याबाईची जयंती, तलवारवाली अहिल्याबाई घेऊन कुठं चौंडीला पहिली जयंती आम्ही चालू केली. पहिली जयंती अण्णासाहेब डांगे पुण्यतिथी करत होते. तुम्ही जयंती चालू? मी पहिली जयंतीचा पहिला, आय एम द फाउंडर ऑफ दॅट. तो काय प्रसंग आहे नेमका, म्हणजे तो सांगतो ना. आणि नंतर आम्ही उमाजी नायकांची जयंती मीच चालू केली पहिली, राजे उमाजी नायकांची बिवडीला. आणि संभाजी महाराजांची बी जयंती आम्ही साजरी केली कुठं, वडूला. यशवंत सिन्हाच्या 4 जयंत्या तुम्ही चालू केल्या तिथं. वडूला बी काही सोय नव्हती, त्या बिवडीला बी काय. अंतुले साहेबांनी तेवढं स्मारक बांधलं तेवढंच. कटगुणला पाण्याची टाकी मीच बांधून दिली पहिली, पाण्याची टाकी आम्ही तिथे हे केलं. महात्मा फुलेंचे मूळ गाव महात्मा फुलेंचं गाव, काहीच नव्हतं. मग मी जयंती चालू केल्यावर मग शरद जोशीने एकदा तिथे जयंती केली. शरद जोशी बघून तिथं ते आले. शरद जोशी बी एकदा तुमच्या कार्यक्रमाला आमच्या माझी जयंती चालू झाली आणि ते आधी मध्ये एकदा येऊन गेले. ते असं येत नाही, ते बी आले. ते आल्यामुळे अजून थोडस मीडियाला, आम्हाला मीडिया कोण देत नव्हता, ते आल्यावर थोडस ही झालं. त्यावेळी साहेब तुमच्या वर्तमानपत्रात वगैरे बातम्या यायच्या, येत होत्या का म्हटलं? तेव्हा फक्त पुढारी छापायचा का आमचं, पुढारी. आणि थोडस ऐक्य थोडं छापायचा.
बाकीचे पेपर नाही. आणि आम्हाला खरं लिफ्ट दिली पुण्यनगरी नावाच्या पेपरनं, बर त्याचा मोठा आभारी. आणि पुढारी पेपर बर आम्हाला हे प्रस्थापित पेपर आम्हाला साथ देत नव्हते पहिले, बर बर ते हसायचे आम्हाला. हा परंतु पुढारी पेपर बहुजनाचा असल्यामुळे त्या माणसाने आम्हाला नेहमी पहिल्या रुटला. पुढारी आणि पुण्यनगरीचं माझ्यावर जास्त उपकार. बर म्हणजे पुणे कधीच जाहिरात ह्यांना कोणालाच दिली नाही मी आजपर्यंत. बर पण ते नेहमी पहिल्या लाईनला माझ्या बातमी छापायची, असं हे करायचे. बाकीचं पेपर छापत नव्हतं. सहसा आम्ही 100 सभा घेतली तर आमचं कोण छापायचं नाही. बर. मग काय करायचं, माझं नाव तरी चुकीचं लिहायचं किंवा काहीतरी म्हणायचं. आणि बरेचसेच पेपर परत परत काय, धनगरांचा नेता महादेव जानकर एवढंच मोठं लिहायचं. तुम्हाला मर्यादित करण्याचा प्रयत्न झाला. मर्यादित करा. आणि मीडियाकडून. त्यावेळेस ती आता महात्मा फुले, संभाजीराजे, उमाजी नाईक यांच्या जयंत्या, राजे हा शब्द मीच पहिला लावला. उमाजी नाईक लोकसत्तेला लेख लिहिला. बर खांडेकर साहेब आता जे एबीपी माझा आहेत त्यावेळेस ते लोकसत्तेला होते. बर बाकी कुणीच आमचं पेपर छापलं नाही, पण त्यांनी माझी छापली बातमी. बर आणि ती थोडीशी आली ह्यातनं, हा. राजे उमाजी नाईक. मग मला बरीच लोक म्हणले तुम्ही रामोशी आहे का? अरे म्हणलं नाही. म्हणलं त्यानं उमाजी नाईकानं चांगलं काम केलं तर म्हणून म्हणलं मी धनगर समाज आहे. मग त्यांच्या तिथं जयंती आम्ही चालू केली पहिली. ज्यावेळेस सरकार जयंती करतं तेव्हा मी बंद केली. तुम्हाला अपेक्षित होतं की सरकारने ते सुरू करावं, हा सरकारनं करावं, आमचं काय त्यासाठी म्हणलं, तुम्ही सुरू केलं. हा सुरू केलं. बरं. जिथं कोण जात नाही तिथं तुम्ही तिथं काय जायचं. होतं, शिवाजी महाराज, बाबासाहेब आणि महात्मा फुले या तिघाच्या जयंत्या मोठ्या त्या झाल्याच पाहिजे. त्या तिघांचा प्रश्नच नाही. पण असे छोटे छोटे उपेक्षित राजे होते, उपेक्षित माणसं होती की त्यांचं ती कोण गणतीतच धरत नव्हती. मग उपेक्षित नायक आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. बर आणि त्या माध्यमातून तो समाज जोडल. माझाही स्वार्थ होता की माझ्या पक्षाला ते समाज तो मानत जाईल, बर म्हणून आम्ही पहिल्याच उठला. आजही रामोशी समाजाचा कुठलाही माणूस भेटला का, जानकर म्हणलं का थांबतो या, म्हणजे एवढं हे झालं. बर आणि भुजबळ साहेबांनी नायगावची सावित्रीबाई फुलेंच्या गावाचं चालू डेव्हलपमेंट केलं. भुजबळ साहेबांनी चालू केलं. हा. आणि आम्ही कटगोन चालू केलं. असा करत करत नंतर 2003ला ही सामाजिक चळवळ जास्त दिवस चालणार नाही म्हणून आम्ही स्वतः काशीरामला भेटण्यासाठी गेलो. हा साहेब, तोच प्रश्न मला विचारायचा आहे. हा त्याचं जरा आम्हाला जास्त हा. तुमच्याकडून विश्लेषण हवं आहे. कारण का हा कांशीराम साहेबांची त्यावेळेला देशामध्ये क्रेज होती. आज एखाद्या कार्यकर्त्याला, म्हणजे तुम्ही काय महादेव जानकर साहेबांचं नाव आज झालेलं आहे, हो. आज तुम्ही कुणालाही भेटू शकता. हो. पण त्यावेळेला तुम्ही तरुण 20-25 वर्षाची मुलं हो. असाल हो तर आजच्या काळामध्ये सुद्धा साहेब की एखाद्या आमदारांना जरी भेटायचं असलं सामान्य माणसाला तरी खूप अवघड गोष्ट असते. पण कांशीराम सारख्या माणसाला, इतक्या मोठ्या माणसाला तुम्ही कसं भेटला आणि त्यांनी तुम्हाला किती लवकर भेट दिली आणि नेमकं तुम्ही तिथंपर्यंत कसं पोहोचला हे जरा आम्हाला सांगा. काय झालं, कांशीरामच्या बद्दल मला काहीच माहिती नव्हतं. पण एक ऐकेला बातमी आली ती, ब्राह्मण बनिया ठाकूर चोर बाकी सब DS4. ते माझ्या मनाला लागलं वाक्य. अरे म्हणलं हे काय वाक्यात आहे, काय दम आहे म्हणलं. ब्राह्मण बनिया ठाकूर चोर बाकी सब DS4, व्हॉट इज मीन बाय DS4. मग ह्याचं संशोधन करण्यासाठी मी डॉक्टर शेंबडे म्हणून आहेत, आता ज्या डॉक्टर उज्ज्वला हाके आहेत त्यांचे वडील, त्यांना भेटायला आम्ही बारामतीला गेलो, माळेगावला. बर आणि त्यांना मी सांगितलं मला काँग्रेस बी आवडत नाही आणि BJP बी आवडत नाही, काय करावं लागेल. तर त्यांनी सांगितलं अरे एक चांगला माणूस आहे म्हणले या देशामध्ये, काशीराम. पण तो ख्रिश्चन आहे, त्यांनाही माहीत नव्हतं कोण आहे ते. बर तेव्हा माणसाबरोबर आपण गेलं तर आपलं भलं होईल का. बर मग म्हटलं त्याचा शोध काढला आम्ही, मुंबईला आलो आम्ही. हां आणि म्हणलं ही माणूस कुठं आहे का आहे. तर मग तिथं धनगर समाजाचे एक बॅरिस्टर खांडेकर होते, BPDला अधिकारी होते सांगोल्याचे. बर आम्ही त्यांना भेटायला गेलो तर ते म्हणले आपण त्यांना माहिती काढू त्यांची कुठं आहे ती. मग आम्ही तिथं त्यांचा माणूस बघितल्यानंतर त्यांचा मुंबई अध्यक्ष बघितला, त्याकडून माहिती काढली. त्यांनी काही नीट सांगितलं नाही, त्यांना कोण भेटते म्हणले. योगायोगानं काशीरामजींचा मेळावा होता शिवाजी पार्कला आणि ते उतरले होते वाळकेश्वरला, बर मल्होत्रा साहेबांच्या हाऊसला, बर बंगल्याला. मग मी खांडेकर साहेब, एक अधिकारी, दुसरा धनगर, आम्ही तिघंजणी भेटायला त्यांना गेलो. आणि मी चिठ्ठी दिली, महादेव जानकर यशवंत सेनेचा सेनाप्रमुख आपल्याला भेटायला. ते काशीराम उठूनच बाहेर आले. बर आणि मला म्हणले कोण आहे. माझं वय 24 असेल, 23-24 असेल. बर दाढी वाढली होती, इन केलता, बर. जीन घातली होती. आजो बैठो म्हणले. मग खांडेकर साहेब म्हणले हे बॅरिस्टर आहेत, BPDला अधिकारी आहेत, हे शिंदे साहेब आहेत, अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी. चलो ठीक आहे म्हणजे क्या करना क्या चाहता है. त्यांनी सांगितलं ह्यांनी लग्न शपथ घेतली होती मी अगोदरच, लग्न करणार नाही, घरी जाणार नाही, संसार करणार नाही. 2 वर्षापूर्वी अगोदर शपथ घेतली होती मी. बर तर म्हणले पागल आहे म्हणले, मेरे जैसा है, मैंने भी शपथ ली है, मैं शादी नहीं करूँगा, घर में जो ऐसा. ते म्हणले बहुत अच्छा है. वो म्हणले अरे तुझे क्या करना है. तर म्हणले देश के ऊपर मुझे राज करना. बर ते हसले. बर म्हणले कैसा. हां तर म्हणलं मैं खुद का, मी मसवडच्या सभेत बोललो होतो स्वतःचीच पार्टी काढणार, बर स्वतःच्या चिन्हावरच खासदार आमदार होणार. ते पेपरला बी आलं होतं अगोदर. बर यशवंत सेना होती, यशवंत सेना नाही पण नंतर पक्षच काढणार मी.
मग ती त्यांना दाखवल्यानंतर अरे म्हणले हे तर बहुत अच्छा आहे. मग म्हणले क्या करेंगे, यशवंत शहर आहे. तर म्हणलं मी यशवंत शिरीचा मेळावा लावतो, तुम्ही याचाल का प्रमुख पाहुणे? येतो म्हणले. बर. तो भारी एवढा माणूस बिचारा, मला त्यांनी त्याचबरोबर समजून सांगितलं की पवार साहेब बड़े हैं, बाळ ठाकरे बड़े हैं, मेरे जैसे आदमी को क्या फायदा होगा. नहीं म्हणलं पवार साहब घरवाद देखते, मतलब परिवारवाद देखते हैं. और और ये बाळ ठाकरे भी नाम शिवाजी का लिखता हो, काम खुद का करता है. मैंने ऐसा बोला था उसको. त्यामुळे म्हणले दोनों की भी राजनीति मुझे मंजूर नहीं, पवार साहब की और बाळा साहब की. तो चलो ठीक है म्हणले. मैं तो नहीं जीतूंगा यहाँ, मैं जल्दी नहीं जीतूंगा, मैं तो बहुत संघर्ष कर रहा हूँ, लेकिन तुझे संघर्ष करना पड़ेगा. सर ठीक है म्हणलं, हम संघर्ष करेंगे. चलो तुम मेरे साथ आते हैं बोले. तो चलो म्हणलं. पहिलंच मला त्याने हैदराबाद आणि मुंबईला आम्ही गेलो, मुंबईवरून हैदराबादला त्यांच्यासोबत. माझी शबनम होती, एक पॅन्ट शर्ट टावेल चड्डी, एवढंच विशेष म्हणजे. चलो म्हणले. मग तिकीट त्यांनी काढलं, बेल्ट माझा त्यांनी बांधला. बर. आणि माझा पहिला प्रवास मुंबई टू हैदराबाद त्यांच्यावर गेलो. कशाने गेलता? बाय प्लेन, विमानाने गेलो. पहिलंच विमान, आयुष्यातलं पहिलं विमान माझं विषय. मुंबई टू हैदराबादचा जर्नी. अचानक असा विमान प्रवासाचा योग आल्यानंतर तुम्हाला काय वाटत? नाही अजिबात वाटलं ना. म्हणलं अरे विमानात कधीच बसलो नाही, काय नाही, आता कसं होईल काय नाही. म्हणलं मरणाची भीती नव्हती मला कधी. मी कसं जंगल डोंगर पाऊस कधी काय म्हटलो नाही. मग गेलो त्यांच्याबरोबर. हैदराबादमध्ये उतरलो तर तिथे एक माझी खासदार होता, डॉक्टर चिंतामणी म्हणून, काँग्रेसचा, दलित समाजाचा. त्यांच्या तिथं एका गार्डनमध्ये आम्ही बसलो फुटाणं खात. तो खासदार, काशीराम आणि मी तिघच. आणि तो काँग्रेसचा होता, इंदिरा गांधीचा माणूस, पण दलित होता. काशीराम म्हणतो ते मला इथं माणसं द्या, म्हणजे आपलं असं त्यातनं त्यांची मैत्री होती दोघांची. ते म्हणले मग तुम्हाला अधिकार देतो. मग तिथं काही दलिताचे IAS ऑफिसर बोलवले. और म्हणले मला 8 दिवसात पैसाही पाहिजे आणि इथे 1 लाखाची सभाही पाहिजे. मग ती म्हणले ठीक आहे म्हणले. आम्ही परत 2 महिन्यानं गेलो तर 1 लाखाची सभा झाली तिथं. 1 लाख लोक गोळा झाले, सभा झाली तिथं, अंगत सभा. मग तिथून आलो आणि मग मला परत त्यांनी पंजाबला नेलं, आंध्राला नेलं, गोव्याला नेलं, देशभर मला. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात एक विश्वास झाला तयार. म्हणजे मला हे बोलले अरे म्हणले लडका बहुत अच्छा आहे. आणि मी उठायचो लवकर, हे करायचो, त्यांची बॅग घेऊन द्यायची नाही मला. ते म्हणजे असं एवढ्यापर्यंत मी त्यांची नाही म्हणे तुम्हाला म्हणजे असं मला त्यांनी नेत्यासारखं वापरलं, सेनापती भरायचं मला. त्या माणसानं मला देशाचा कानाकोपरा दाखवला आणि मग सांगितलं, विश्वास बसला. तर मग परत ते काय झालं, बाकीच्या लोकांना वाटलं अरे काशीराम जवळच चिकडले, का अवघड होईल म्हणजे असं. मग ते परत हेवा करायला लागले, त्याच पक्षात असूया झाले. ह्यातनं माया होते. मग म्हणले साहेब म्हणलं मला काय ह्या पक्षात नाही. तुम्ही साहेब त्या पक्षात प्रवेश केलता मी उभा राहिलो लोकसभेला. कुठलं? नांदेड मधून. हा साहेब, त्या निवडणुकीचा ही किस्सा थोडा नांदेडचा आहे. नांदेड लोकसभेला काय झालं, आम्ही दिल्लीत बसल्यानंतर सर्व मतदारसंघात उमेदवार मिळाला. मग नागनाथ अण्णाला मीच कन्व्हिन्स करायला गेलो, अण्णाला घेतलं. कोळशे पाटलांना आम्ही गेलो बीएसपी मध्ये कोळशे पाटील, वसंतराव नवरे, राजाराम साळवे आग्रेचे, अशी बहुजन दलित इतर बाकीची लोक एकत्र आम्ही एकत्र आलो. काशीराम बरोबर गेलो. मग काशीराम म्हणजे ठीक आहे. मग जिथे जिथं महाराष्ट्रभर मेळावा असं जायचो आम्ही. आणि ते काशीरामजींच्या बरोबर मग झाल्यानंतर त्यांना ही झालं. मग नांदेडला उमेदवारच मिळणार कोण उभा करायचं. त्यांना म्हणलं जिथं कुठं मिळत नाही तिथे मी उभा राहतो. पक्षाला मान्यता नव्हती. पक्षाला मान्यता करायला कॅन्डिडेट तर उभा करायला पाहिजेत ना सर्व ठिकाणी. मग महाराष्ट्रातून मामा देशमुख एका ठिकाणी उभा राहिले, नागनाथांना ही सारीच लोक उभा राहिले. मग मी म्हणलं कुठं मिळत नाही तिथे मी राहतो. तर म्हणजे सेनापती विचारलो नांदेड का कोण आहे, म्हणून नांदेड मी तयार आहे. आता माझं गाव कुठलं सातारा, राहतोय कुठं मुंबईला, उभा चला म्हणलं ठीक आहे. मग काशीरामजी उभा राहिले, हे राहिले. त्यावेळेस मला मतदान मी चांगलं पडलं. सारे कॅन्डिडेट मध्ये मला मतदान चांगलं पडलं. मग ती काशीराम कोण होतं माझ्या विरोधात? शंकरराव चव्हाणांचा जावई शंकरराव चव्हाण. मी लढाई कुणाला लढले, मुख्यमंत्र्याच्या विरोधात लढले. त्या नांदेडला शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते त्यावेळेस. त्यांचा जावई भास्करराव पाटील. नंतर वसंतदादांचा नातू प्रतीक पाटील. नंतर पवार साहेबांची मुलगी पवार साहेबांच्या विरोधात. म्हणजे माझी लढत ही मुख्यमंत्र्याच्याच विरोधात. ते मी काशीरामजी कोणाच्या पंतप्रधानाच्या विरोधात राहायचे. तिथं राहिले VP सिंगाच्या विरोधात, एकदा राहिले राजीव गांधीच्या विरोधात. पण आम्हाला गुलाल कधी लागायचं नाही, आम्हाला माहित होतं आम्ही पराजित आहे. मग ती वाढत गेलो. मीडियावाले आम्हाला काही चपत नव्हते एवढी येत नाही. असं करत करत तिथं उभं राहिलो. आणि नंतर म्हणलं साहेब हे निळा झेंडा बघितल्यावर लोक जरा थोडीशी ही करायला लागली. मी काय करतो म्हणजे त्याला क्या करणार साहेब. म्हणलं हे RPI को वोट देंगे, BSP कडून लोक थोडं हे करतात काय. म्हणलं मला पार्टी बनवायची. ती पार्टी रजिस्टर करायला 27,000 रुपये काशीरामजी दिलं. स्वतः मायावर आले. राष्ट्रीय समाज पक्ष मी नाव डिक्लेअर केलं आणि म्हणलं असं कागद केलं.
बीएसपीचे जे प्रमुख होते हा ते ते स्वतः आले तुमची स्वतः पार्टी मायावर आले ना विषय. तिथे एक त्यांच्या दलित समाजाचा अधिकारी होता चांगला. बर त्याला सांगितले मेरा बेटा आहे उसको मदत करो. बर 4 राज्यातले ऑफिडेव्हिट वगैरे गोळा करून मी पैसे 27,000 रुपये भरायचो. ते पैसे त्यांनीच भरले. बर बर मग आम्ही गेलो, रजिस्ट्रेशन आम्ही घेतलं बर आणि पहिला बाबासाहेब पाटील आमदार माझा आला. बर तेव्हा मी त्यांना फोन केला की काशीरामजींना ह्यांच्यामुळेच हा माझा आमदार झाला. रडलोच बनवलं मी. RPI, शेकाप, सारी ND पाटील ही सारी म्हणून साऱ्यांचं काँग्रेस आणि BJPच्या विरोधात आम्ही संघटन उभा केलं. बर आणि त्यातून माझा एक उमेदवार निवडून आला बाबा पाटील आणि शेकापचे 2 आले, एक धैर्यसिंह पाटील आणि गणपतराव देशमुख. बर आणि समाजवादीचे आबू आजमी आला निवडून. बर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा बाबा पाटील आला. बर आणि स्वाभिमानी पक्षाचा भालके आला. म्हणजे रिडालूस रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी ही बनवली होती आम्ही. बरोबर. आणि ती बनवल्यावर आलो. मग तिथून पक्षाचं आमचं संसदीय राजकारण चालू झालं. बर. संसदीय राजकारण पक्षानं चिंचू प्रवेश केला. आजही 9वीच्या वर्गात महादेव जानकरच्या पक्षाचं नाव आहे नागरिकशास्त्राला. तुम्हाला असं वाटत होतं का कधी की आपण अभ्यासक्रमात जाऊ किंवा आपल्यावर प्रश्न विचारला जाईल अभ्यासक्रमामध्ये? नाही. आणि परत मला MPC ला UPC ला देखील प्रश्न विचारला. राष्ट्रीय हु इज द नॅशनल प्रेसिडेंट ऑफ द राष्ट्रीय समाज पार्टी. तर त्यात ते आलं होतं त्या म्हणजे विशेष म्हणजे. पण MPC लाही माझ्याबद्दल प्रश्न आला. आपल्याला अपेक्षाच नव्हती ना. मी राजकारणात येईल असं मला कंतुन माझी इच्छा होती डॉक्टर व्हायची. बर पण डॉक्टरला मला ओपनला मेरिट्स कमी पडली. 89 पडली होती आणि 90ला क्लोज झालं. बर म्हणून मी आत्महत्या करायला सज्जनगडावर गेलो. अरे बापरे. आत्महत्या करायचं मला डॉक्टरच व्हायचं होतं. डॉक्टरशिवाय जगच नाही असं माझं मत झालं. सगळ्यात मोठं काय तर डॉक्टर आहे. मग मी म्हणलं अरे मी हुशार आहे एवढा आहे मला काय. आणि बाकीच्या मुलांना 67% बाकीच्याला SCच्या मिळालं, मला काय मिळालं नाही. मी शोधून केलं. अरे म्हणले काय. पाटील सर म्हणले तुझी जात चुकली म्हणले, त्यामुळे तुला मिळणार नाही. म्हणजे असं यातनं. बरं म्हणलं ठीक आहे. मग मी म्हणलं सज्जनगडावर गेलो. वर सज्जनगडा वरून उडी टाकायची दरीत. बर तर तिथं शंतनुराव किर्लोस्कराचं एक वाक्य आलं की आत्महत्या करणं ही भ्याडपणाचं आहे, पुरुषाचं लक्षण नाही. बर मग व्हायला म्हणलं शंतनुराव किर्लोस्करांना असं का वाक्य लिहिलं या. बर मग मी खाली बसलो तिथं. हां अरे म्हणलं आत्महत्या केली तर एखाद्या मुलीवर प्रेमामुळं काहीतरी भानगड दारू पित असेल म्हणून केलं असेल. डोकं लक्षात. उतरलो खाली आलो. आणि मग मी फोन केला माझ्या मामाच्या मुलाला. मामाचा मुलगा डॉक्टर झाला. ते काय म्हणला डॉक्टरपेक्षा इंजिनियर लय भारी. बर मग परत दुसरा श्रीकांती डॉक्टर म्हणून आमचे राजेवाडीचे होते. आता ते पनवेल हॉस्पिटल आहे त्यांचं. बर त्यांचं अजूळ आमच्या गावातलं पळसवड्यातलं मराठा समाजाचं चांगला डॉक्टर. मी त्याला विचारलं उद्धव म्हणले तुझं ॲडमिशन मी सांगलीला घेऊन देतो. बर डॉक्टरपेक्षा इंजिनियर चांगला आहे. बर मी त्यांनी मला सांगितलं डॉक्टर काय एवढं मी डॉक्टर आहे बरोबर आहे इंजिनियर असं. मी एकदम ही झालतो नाराज. मग सांगलीला आले. माझं ॲडमिशन घ्यायला लागले ते घेऊन दिलं तिथं. आणि तिथून मग इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग केल्यानंतर म्हणलं आपल्याला डॉक्टर होता आलं नाही म्हणजे आपण फेलच आहे म्हणजे असं मला वाटायला लागलं. बर परंतु मेरिटमध्ये आपण हुशार असून असं का व्हायला लागलं. MBBS मिळालं नाही. तर ठीक आहे म्हणलं एखाद्या गोष्टीत आपल्याला अपयश असेल पण मोठं काम आपल्या हातून व्हायचं असेल म्हणून आपण तिकडे गेलो नाही. म्हटलं ठीक आहे म्हणलं इंजिनिअरिंग केलं. पण एवढं ठरलं की संसार मला करायचा नव्हता. म्हणजे मी हे ठरलं होतं. साहेब तोच प्रश्न आम्हाला असा विचारायचा आहे की मी संसार करणार नाही, मी लग्न करणार नाही आणि मी पंतप्रधान होणार आहे. तर हे असं जे आपण म्हणालात मसवडच्या सभेमध्ये तर नेमकं ह्या मागचा काय उद्देश होता? कारण तुम्ही पंतप्रधान व्हाल असं तुम्हाला वाटत होतं त्यावेळेला? नाही मला त्यावेळेस पहिल्याच सभेत काशीरामची ओळख नव्हती तेव्हाच मी सांगितलं एक दिवस देशाचा मी पंतप्रधान होईल पहिल्यापासून. त्यामुळे ते आमच्या कार्यकर्त्यालाच लोक चिडवायचे काय आले पंतप्रधानाचे कार्यकर्ते. त्यावेळेस आमचा सरपंच बी नव्हता, ग्रामपंचायत बी सदस्य नाही. मग मला कार्यकर्ते काय म्हणायचे साहेब भाषणात तेवढं ते पंतप्रधान शब्द बाजूला काढा. पण मी काय म्हणायचो अरे एका हातात मीठ आणि एका हातात आपण काय ठेवले तिखट आणि मीठ आणि एका हातात तूप ठेवलेलं आहे. तर जास्त लाळ ग्रंथी कशात उत्पन्न होतील? तूप खातानाच होतील ना. आहे का नाही. मग आपण समजूया तूपच आपल्या हातात आहे. तुम्ही तुपाची अपेक्षा का ठेवत नाही, तुम्ही चटणीचीच अपेक्षा का ठरताय. म्हणून त्यावेळेस वाक्य वाटलं होतं की इफ यू बॉर्न इन पुअर दिस युअर नॉट मिस्टेक बट इफ यू डाय इन पुअर दिस युअर ग्रेट मिस्टेक. गरिबीत जन्माला हा तुझा दोष नाही, पण गरिबीत जर तू मरत असेल तर तुझ्यासारखा दुर्दैवी माणूस कोण नाही. मग तुम्ही अपेक्षा ठेवा ना. तुम्ही आमदार उगाच खासदार सरपंच पंचायत समिती मार्केट कमिटी असेल पंतप्रधानच व्हायचं आहे. मग त्या दृष्टीने तुला एकीनं काम कर ना. तुझं जिद्द चिकाटीने मेहनतच्या जीव जा ना. मग ते झाल्यानंतर आमचे सरपंच आले, पंचायत समिती माझी जिल्हा परिषद आली. तेव्हा लोक म्हणले तरी हसायचे लोक पंतप्रधान आले म्हणायचे. म्हणजे माझ्या कार्यकर्त्याला सुद्धा म्हणायचे. म्हणजे असं
नंतर आमचा ज्यावेळेस आमदार आला बाबा पाटील पहिला, बर. तेव्हा मग भले भले लोक ठरकले, अरे म्हणजे हे अवघड झाले, याचा फोटो लावून महादेव जानकरचा आमदार होतो या. बर. म्हणजे अलायन्स होती आमची सर्वांची त्यातनं. मग तिथून सुरुवात झाली, मग 4 आमदाराला जन्म दिला. आणि माझी इच्छा होती की पक्ष आपला असावा, बर. झेंडा दांडा विचार आपला असावा, बर. ह्या भूमिकेतून. आता एका बाजूला मोदी साहेबांचा डांबरीकरण आहे, एका बाजूला राहुल गांधीचा सिमेंट कॉन्क्रीट आहे, आपण पारांच्या रस्त्यानंतर जाऊया ना. बरोबर. म्हणजे ह्या भूमिकेतून आणि त्यातून शोषितांचं, वंचितांचं, शेतकऱ्यांचं, महिलांचं, युवकांचं प्रश्न सुटलं पाहिजेत. बर. नुसती भाषा करायची नाही, प्रश्न सुटलं पाहिजे, ह्यासाठी राज्य करता पाहिजे. शिवाजी राजा होता म्हणून जनतेला न्याय देऊ शकले, बाबासाहेब आंबेडकर मिनिस्टर होते म्हणून कॉन्स्टिट्यूशन संविधान लिहिता आलं. म्हणजे ह्या बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. अहिल्याबाई होळकरनं 33 वर्ष राज्य केलं म्हणून मशीद बी बांधल्या, मंदिर बी बांधले, घाट बी बांधले आणि पशुपक्ष्यासाठी झाडं लावून त्यांना बारवाई बांधल्या. राज्यकर्ते जर नसते अहिल्याबाई तर ते केलं नसतं. मी नुसतं आपलं पोपटपंची बोलायचो आणि नुसतं समाजकारणाची चर्चा करायचो तर लोकांचं पोट भरणार नाही. म्हणून तुला महादेव जानकर काय करावं लागेल, पॉलिटिक्स बी करावं लागेल आणि ते जनतेच्या, शेतकऱ्याच्या हिताचं राजकारण करावं लागेल. म्हणून मी या राजकारणाच्या दृष्टीत अजेंड्यात पडलो गेलो. साहेब, घरातल्यांची काय प्रतिक्रिया होती? तुम्ही जेव्हा अशी घोषणा केली? माझ्या आई वडिलांनी मला कधी विरोध केला नाही, माझ्या भावाने सुद्धा केला नाही. मी म्हणलो बाबा मी तुमचं काही घरातलं घेणार नाही, तुम्हाला मी काही देणार नाही. बरोबर. जिंकला तर महादेव जानकर समजा, हारला तर सांगा मुलगाच नाही झाला. आईला मी सांगितलं होतं, जे पाया पडताना सांगितलं होतं, मी तुझं काही घेऊन जात नाही, तुला 2च मुलं आहेत असं समज, दादा आणि सतीश. महादेव जानकर तुला मेलेला आहे, जर यदा कधी सक्सेस झाला जीवनात तर तुझ्याच कुशीचं अंमल होईल, तुझंच गुणगार होईल, ही गोष्ट करील. पण तुझ्या नावाला बट्टा लागेल असा महादेव जानकर कधी वागणार नाही, वाईट काही करणार नाही. जे जे मला चांगलं करता येईल मी करण्याचा प्रयत्न करेल आणि तुझी मान सन्मानानं जगात उभं राहील की बाबा हिचा मुलगा होता गुणाताईचा आणि तो पोरगा चांगला होता, एवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. आणि ती अट्ट मी आजही पाळतो या. कारण माझ्यामुळे एखाद्याला त्रास होऊ नये, मला त्रास झाला तर चालेल, ह्या भूमिकेतून मी पाऊल टाकत आज चाललेलो आहे. साहेब, तुम्ही घराच्या बाहेर मग किती दिवस, म्हणजे घरापासून संपर्कच नाही असं किती वर्ष होता? मला वाटतंय तसं, मला वाटतं 20-22 वर्ष असतं. घरी गेलाच नाही तुम्ही? नाही गेलो. माझे चुलते वारले तेव्हा मी गोव्याला प्रचाराला होतो. नंतर मला कळालं, नंतर माहुलीला आमचं सर्व धन, माहुली माझ्या मावशी गावात सातारला होतं कृष्णानदीत, त्यावेळेस ती मुंडन करायला मी तिथं आलतो का गोव्यावर. इलेक्शन वगैरे झालं, सारं संपल्यानंतर आता म्हणलं का इलेक्शनच्या आदल्या दिवशी कळालं मला, म्हणलं वोटिंग तरी केलं पाहिजे. प्रचाराला होतो मी, गोव्याचा ऑब्झर्वर होतो मी त्यावेळेस. तर म्हणलं आता जाऊन तरी काय उपयोग नाही. माझ्या भावाशनी वगैरे सांगितलं, म्हणलं मी 10व्याला येतो, आता ह्याला येता येणार नाही मला. आणि त्यांनी माझ्या कोणात, मी लग्नाला घरातल्या कोणाच्या नाही, भावाच्या नाही, भावाच्या मुलीच्या नाही, भावाच्या नाही, कुणाच्या नाही, लग्नाला नाही, कशाला नाही. आता मैताच्या वेळेस वडील आई होती त्यावेळेस मी गेलतो. ते वडिलांचं ज्यावेळेस निधन झालं तेव्हा तुम्ही कुठं बाहेर होता आणि तुम्ही हेलिकॉप्टर आलता? हो, बाहेर होतो मी. बाहेर मला कळालं नंतर, मग त्यावेळेस मला वाटतं मी मुंबईला आलो. मुंबईवरनं ते समजल्यानंतर वेळ नाही तेवढ्यात आणि ते असं काय करायचं, हेलिकॉप्टर बुक केलं, माझ्या मित्रानंच केलं. तर हेलिकॉप्टरनं तिथं वडिलाच्या वेळेस गेलतो आणि आईच्या वेळेस स्वतः मी 10-12 दिवस तिथं थांबलो होतो. पण त्यावेळेस देखील मी घरचं काही खाल्लं नव्हतं. 12 दिवसात आमच्या गावात मराठा आहे, धनगर आहेत, सारे लोक आहेत, त्यांच्या घरी रोज माझ्याबरोबरची 10-20 माणसं असायची, रोज जेवायला आम्ही तिथं असायचो. गावात प्रत्येकाच्या घरी जेवायला तिथं असायचं. घराबद्दल असं एवढं म्हणजे एवढा दुरावा किंवा तिकडे जायचंच नाही असं का? कारण का आपल्याला त्यांच्या माया लागू नये किंवा त्यांची आपल्याला माया लागली का माणूस संपतो, करप्ट होतोय. माझ्या मुलासाठी करतो, मायासाठी करतो, माझं माझं म्हणलं का तुमचं जीवन संपलं. आणि मला जे आज मोठं केलंय ते तुम्ही सर्वांनी केलंय. कोणी 10 रुपये दिलं, कोणी लेखणी दिलेली आहे, कोणी लेखणीच्या माध्यमातून मला मोठं केलंय, कोणी पैसे दिलेले आहे, कोणी डिझेल दिलेलं आहे, कोणी जेवण दिलेलं आहे. त्यात माझा वाटा हा मला मोठं करण्याचा सर्वाचा जनतेचा आहे, त्यात सर्व समाजाचा आहे. ब्राह्मण असेल, मराठा असेल, दलित असेल, मुसलमान असेल, सर्व ओबीसी असतील, सर्व लोकांनी मला मदत केलेली आहे. आणि आपण त्यांच्याबद्दल मग आता मी काय करणार, बाहेरनं पैसे गोळा करणार, भावाला बहिणीला देणार, एक दिवस काहीतरी म्हणणार नाही सर, अरे बरोबर ना हा माणूस काय, मला त्याही गोष्टीचं हे करायचं नाही. तुम्ही तुमच्या कष्टानं करा, मी तिथं मदत करेन तुम्हाला, पण कष्ट तुमच्या झाला पाहिजे ही भूमिका अदा केली. आणि घरातल्यांनी माझ्याकडून कधी 8 तास ठेवला नाही आणि मी घरातल्यापासून 2 हात लांबच राहिलो गेलो. तेच ते म्हणजे माया ही माणसाला काय करते, संपवती कुठल्याही गोष्टीची माया. म्हणूनसाठी प्रेम माझं आहे ना, भाव नाही का माझं, सर्वच आहे, प्रेम आहे. परंतु असलं आर्थिक देणं देवाणघेवाणच्या दृष्टीने नाही ठेवायचं. तुम्ही तुमच्या हिमतीवर वागा, बाणगुळासारखं वागू नका. तुम्ही स्वतंत्र जीवनाचं ताकदीनं वागण्याचा प्रयत्न करा, तुमच्या मेहनतीनं जगायचा प्रयत्न करा. बरोबर. साहेब, तुमचे एक मित्र आहेत ते मराठीतले एक चांगले कादंबरीकार आहेत, सीताराम सावंत.
ते तुमचे म्हणजे मला वाटतं तुम्ही एकाच खोलीमध्ये सातारा राहत होता, ते तर त्यांची काय आठवण एखादी? तो अतिशय चांगला, तो बी गरीब घरचाच मुलगा आणि मराठा समाज होता. तो इंजिनिअरिंगला होता आणि मी 12वीला होतो. बरं. आणि राहायला मात्र आम्ही स्वयंपाक हाताने करायचो. माझा भाऊ सतीश, सीताराम, आम्ही. त्याची बी घरची परिस्थिती गरीब माझी, पण माझा भाऊ मुंबईला असल्यामुळे आमचं खाणं पिणं त्यातल्या त्यात आपलं बरं असायचं त्यातल्या त्यात. तर त्यानं बी इंजिनिअरिंग शिक्षण केलं. आईनं दुसऱ्या त्याच्या काम केलं वगैरे असं यातनं इंजिनियर केला. आणि आम्ही रात्रभर अभ्यास करत बसायचो, काम बी आम्हीच करायचो, दळण दळायचो. आणि नंतर त्याला बायको बघायला म्हणलं एका चांगल्या मराठ्याची पोरगी बघूया, म्हणजे ती बघायला. मग आम्ही शहाजीबापू पाटील आमच्या भागातला एक त्यावेळेस मोठा नेता होता, आमदार आहेत ते. आमदार आहेत ते. मग त्यांच्या भावाची पोरगी बघायला गेलो. बर. मग भावाची पोरगी गेलो. शहाजीबापू म्हणला आम्ही हुंडा बिंडा काय देणार नाही, नको म्हणलं. मग गणपतराव देशमुखाकडे गेलो. आणि गणपतराव देशमुखाला म्हणलं बाबा असा असा पोरगा गरीब आहे. त्यावेळेस ते पॅनल होते, डायरेक्टर होते रयतचे. आणि म्हणलं तो पोरगा चांगला आहे म्हणलं, आणि तुमच्याच मतदारसंघातला आहे, मराठा समाजाचा आहे. माझी विनंती आहे की त्याला तुम्ही ऑर्डर काढावी. त्याने लगेच R.D. गायकवाड आमचे सचिव होतं कौसपूर, गणपतरावने फोन केला. गणपतराव म्हणले अरे असं असं आहे R.D., तो पोरगा आपल्या मतदारसंघातला आहे आणि पोरगा इंजिनियर झाला आहे, परिस्थिती गरीब आहे, त्याला इंटरव्ह्यूत जर त्याच्या नियमात बसत असेल तर तुम्ही घ्या त्याला. असं त्या R.D. गायकवाडनं सिलेक्शन केलं त्याचं. बरोबर. तो प्राध्यापक झाला. अच्छा. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक झाला. आणि त्याचा आता मुलगा एक मला वाटते मुलगी PSI काय ते अधिकारी आहे, मुलगा बी चांगला आहे आणि अतिशय लेखक बी चांगला झाला आहे. तुम्ही भेटता एकमेकांना? भेटतो ना. मला कधी कंटाळा आला का मी तिथं आमचा बाळासाहेब डोंगरे आणि उमाजी चव्हाण म्हणून आहेत, मराठा समाज आणि एक रामोजी समाज, त्याच्या वस्तीच मुक्कामाला असतो. माझ्या घरी कधी मुक्काम करत नाही मी. आजही त्यांच्याच घरी मुक्कामाला, रात्री किती वाजता गेलो तरी. तर तिथं असल्यावर तिथून सीताराम सावंतचं रानात वस्ती आहे. मी जी मुक्काम करतो त्यापासून 1-2 किलोमीटर आहे. आम्ही चालत जर आलो तर सीतारामचं घर भेटतं. आणि तो साहित्यिक मोठा झालेला आहे, मला आनंद वाटला त्याचा. आणि त्यामुळे माझं त्याचं आजचं नातं नाही, जुनं नातं आहे त्याचं. बरोबर. साहेब, तुमच्या हे कुठेही मुक्काम करण्याचं जे आहे ह्याबद्दल एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता तुम्ही माजी मंत्री आहात, माजी आमदार आहात, एका पक्षाचे अध्यक्ष आहात, तुम्हाला तसं म्हणजे मुक्कामच करायचं असेल तर कुठेही चांगल्या ठिकाणी सोय होऊ शकते तुमची. पण तुम्ही कुठं एखाद्या झोपडीमध्ये, एखाद्या शेतामध्ये, मध्यंतरी तुमचा एक असा फोटो आलता की तुम्ही बैलगाडी चालवताय, वैरण कापताय तिकडं, असं एक व्हिडिओ आलता, व्हायरल झालता. तर हा साधेपणा जो आहे तो म्हणजे मनापासून का कसं, म्हणजे इतकं साधं कसं? मला नाटक करता येत नाही. हा तेच आहे साहेब, मला ओरिजिनलिटी दाखवायची आहे. तेच सांगतो की तुमचा हा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी केला आहे, म्हणजे साधेपणा असं कुणीही म्हणणार नाहीत, अगदी तुमचे विरोधकही म्हणणार नाहीत. माझा हा साधेपणा कुठून साहेब तुमच्याकडे? मला काय झालं की ज्या साधेपणातून मी आलो, रानातून, जंगलातून, बैला मागे माझा जन्म, मेंढरा मागे जन्म झालेला माणूस आहे, आणि ती मला नाळ तोडायची नाही. मी पंतप्रधान झालो तर मी एखादा श्रीमंताचा बंगला आहे तिथे जाणार नाही, पण एखाद्या गरीबाचं पत्र्याचं घर आहे तिथे 2 मिनिटं थांबणार आहे मी. मला आजही जंगलात, आता मी काल मुक्कामाला होतो अंबडला, एका साध्या गरीबाच्या शेतकऱ्याच्या रानात बाज टाकून झोपलो होते. साधा कार्यकर्ता होता, माणसं सारी सरपंच, जिल्हा परिषद, आमदार सारी परिषद झाली. म्हणजे रेस्ट हाऊस मला फ्री मिळते, परंतु मला ते काय नाही, मला जंगलातलं ओरिजिनल हवा, पाणी, नदीच्या काठचं ते जरा वातावरण मला बरं वाटतं, म्हणून मी स्वतःहून तिथं मुक्काम करतो. नाटक म्हणून नाही. फॉर एक्झाम्पल, अजितदादांच्या मामाचा मुलगा माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी मिनिस्टर झाल्यानंतर तिथे गेलो तर तो काय म्हणला, साहेब बंगल्यावर नाही म्हणलं, रानातला गोठा कुठं आहे. माझे PA BA साऱ्यांना रेस्ट हाऊस नेलं आणि मी गोठ्यावर गेलो. गोठ्यावर जाऊन विहिरीत आपलं आंघोळ करून आपलं तयार झालो. तर दुसऱ्या दिवशी मी सभागृहात आलो तर अजितदादा विरोध पार्टीत, आम्ही सत्तेत होतो. तर देवेंद्र फडणवीसला म्हणले, देवेंद्रजी एका मंत्र्याचा राजीनामा पाहिजे मला म्हणले. त्यांना काय कळणार नाही कोण अजितदादा चेष्टेत चाललो त्यांचा विषय. तर ते म्हणले काय झालं, एक मंत्री म्हणले आमच्या मामाचं घरच फोडायला गेला म्हणले. आता विशेष म्हणजे, आणि तो म्हणला घरी मामी म्हणते आमच्या बंगल्यावर या, मंत्री आले हे करा. तर ती हा वाघ म्हणला डायरेक्ट मळ्यात गेला, जिथं गुरं बिरं राहते ती तिथंच जाऊन बैलात गुरातच बसलाय, म्हशी बरं ही बघत बसलाय, आणि हे करत बसलाय, कोंबड्या बघत बसलाय. म्हणला असला मंत्री, ह्यानं मंत्रीपदाची आबरू घालवायला लागला. म्हणजे असं ती सारी मंत्रिमंडळ परेशान झालं सभागृह. बरोबर. मग ती मलाही कळालं नाही, मी काहीतरी वाचत होतो काहीतरी. तर देवेंद्र मग ते म्हणले अजितदादा कोणावर बोलते, काय काय कळलंच कोणाला सभागृहाला. देवेंद्र फडणवीस म्हणले अजितदादा नीट बोला काय आहे ती. त्यावेळेस ते म्हणले एक मंत्री आहे पशुसंवर्धन मंत्री, ते कुठं राहतात कुठं झोपतात ह्याचा अभ्यास केलाय का तुम्ही कधी. तर ते म्हणजे नाही, तो साधा माणूस आहे माझ्या मंत्रिमंडळातला, त्याला कधी काय AC लागत नाही. मी गाडी शिपाई वापरत होतो, ती गाडी वापरली मी गाडी बी नाही, माझ्या बंगल्याचं रिनोव्हेशन सुद्धा केलं नाही. फॉरेनची टूर सुद्धा मी मंत्री झाल्यावर एकदा काढली नाही.
म्हणजे ज्यावेळेस फॉरेनची टूर काढायची तेव्हा दुष्काळ पडायचा, छावण्या बांधायचे त्या, म्हणजे अशा संकट येत गेली. त्यामुळे बाहेर बी गेलो नाही. त्यामुळे म्हणले तो तसा आहे. आणि मला माहित होतं की महादेव जानकर तू आज मंत्री आहेस, तुझं मंत्रीपद गेल्यावर तुझी अवस्था काय असणार आहे, बरोबर, ह्याची जाण ठेवून तू वाग. म्हणून मी काय करतो, आजही डाऊन टोडून राहण्याचा प्रयत्न करतो. ते नाटक म्हणून नाही, रियालिटी म्हणून मी करतो. बरोबर. साहेब, तुम्ही पहिल्यांदा म्हणजे BSP मध्ये गेलात, म्हणजे अगोदर यशवंत सेना, त्यानंतर तुम्ही बहुजन समाज पक्षामध्ये प्रवेश केला, त्यानंतर तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. राष्ट्रीय समाज पक्षाची जी विचारधारा आहे ती फुलेवादी विचारधारा आहे. पण नंतर तुम्ही भाजपच्या सोबत जी तुमची काय अलायन्स झाली किंवा मैत्री झाली, तर त्या संदर्भात म्हणजे नेमकं असं म्हणजे भाजपचा विचार हा हिंदुत्ववादी विचार आहे, तुमचा विचार हा म्हणजे फुलेवादी होता. मग तुमच्यात आणि भाजपमध्ये राजकीय मैत्री कशी निर्माण झाली? माझा आजही विचार फुलेवादाचा आहे, शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे. परंतु पॉलिटिक्स आणि मोमेंट अलग आहे. मोमेंट माझी शाहू फुले आंबेडकर वादाची आहे. आणि पॉलिटिक्स का, तर काँग्रेस देखील हीच भाषा करायची शाहू फुले आंबेडकरची, पण भागीदारी देत नव्हती, सत्तेत भागीदारी देत नव्हती. आणि त्या ही जरी आमचं ह्यांचं जमत नसलं, विचारधारा त्यांची वेगळी होती, त्यांची आमची टोकाची होती, पण राजकीय जर हिस्सेदारी त्यांची आमची समान होत असेल तर कुठतरी ऍडजस्टमेंट केलं पाहिजे. म्हणून ह्या आम्ही तो विचार केला. काशीरामजीने सुद्धा BJP वर पहिली अलायन्स केली, त्या मिटिंगला मी होतो. त्यावेळेस काशीरामजी जय श्रीराम म्हणायचे, तेव्हा अटलजी जय भीम म्हणायचे, म्हणजे विशेष. आणि त्यावेळेस त्यांची मिलीजुली सरकार झाली, तेव्हा ती थोडंसं ऊर्जित अवस्था आली पक्षाला. आमचे तीच प्लॅनिंग झालं. लोकनेते गोपीनाथ मुंडेने हा मोठा पुढाकार घेतला. म्हणजे त्या बहुजन समाजातला तो एक नेता म्हणून त्यांची विचारधारा ही हिंदूवादी होती, माझी विचारवादा ही फुलेवादी मानवतावादी विचार होते. पण ते म्हणले तुझी विचारधारा तुझा पक्ष असू दे, आम्हाला तुझ्यावर अलायन्स करायचं. म्हणून त्यांनी बोलल्यानंतर मी स्वतः त्यांच्याकडे गेलो. आणि त्यावेळेस गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष होते. गडकरी साहेबांच्या तिथं भेटण्यासाठी मला मुंडे साहेब घेऊन आले. विनोद तावडेंच्या माध्यमातून ऑफिस विनोद तावडे आत बसले होते, मी आणि मुंडे साहेब बाहेर बसलो होतो. आणि त्याची वाट बघितली. अरे म्हणले ह्या मुलाला जानकर साहेबाला घेऊन गडकरी साहेबाला जा, अलायन्स घ्या त्यांच्या पक्षावर करायचे. म्हणजे बाबा भारतात चालणार नाही महाराज, पण मी बीड जिल्ह्यात तुझ्यावर अलायन्स करतो. आणि त्यांच्या माध्यमातून अलायन्स केली. पॉलिटिक्स माझं फुलेवादाचं, मोमेंट माझी फुलेवादाची आहे, वंचिताची, शेतकऱ्याच्या, गरीबाची आहे. पण राजकारण मी मात्र प्रस्थापित व्यवस्थेशी जुळवून केलं. का तर काँग्रेस आम्हाला नको, काँग्रेस आम्हाला घेतच नव्हती काँग्रेसला. म्हणून आम्ही BJP वर युती मुंडे साहेबाच्या कपेमुळे झाली. आणि ती BJP वर युती केल्याचा तोटाही मला वाटत नाही. त्याचं कारण का, माझ्या आयडिओलॉजी टिकअप मी आहे, माझ्या झेंड्याशी मी टिकअप आहे. अलायन्स कोणाशी बी होईल, मला राजकारण करायचं आहे. उद्या आम्ही काही साधू संत होण्यासाठी आलो नाही, इथं पॉलिटिक्स करून राजा बनण्यासाठीच आलेलो आहे ना. या भूमिकेतून आम्ही त्यांच्यावर अलायन्स केली. नंतर BJPला वाटलं की शेरजोड होतोय, म्हणून ह्यांना जागाच द्यायच्या नाही. म्हणून त्यांनी मला 8 जागा विधानसभेला द्यायचं कबूल केलं. मग मी म्हटलं नाही, मला 12 पाहिजेत, म्हणून आमचे अलायन्स तुटलेले आहेत. दुसरी गोष्ट, लोकसभेला पवार साहेबांच्या बद्दल मला लोकांच्या बद्दल पत्रकारात आणि सर्वात समारोह होतं. पवार साहेब अतिशय मोठे नेते आहेत. आता त्यांचा जन्म झाला, आमचा जन्म झाला तेव्हा ते गृहमंत्री होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल मला नितांत आधार आहे. पवार साहेब मीडियाला म्हणले की आम्ही माड्याची जागा सोडू. पण ज्यावेळेस मी माड्याची मला जागा सोडू, पण ज्यावेळेस शेवट फायनलला मी विचारायला गेलो तेव्हा साहेबांनी सोडा कच खाल्ला, म्हणले मोहितेंना मी जागा देतोय ते. म्हणून मला ऐनवेळी महायुतीवर पुन्हा का जावं लागलं. मी त्यांच्याकडे दारात गेलो नाही, मला फोन आला शिंदे साहेबाचा, अजितदादांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा. आणि त्यांनी म्हणले महादेवराव तू कुठं आहेस, तर म्हणलं मी पंढरपूरला आहे. म्हणले आम्ही अलायन्समध्ये तुला जागा सोडायला तयार आहे तुझ्या चिन्हावर, तुझ्या पक्षावर. मग आता हे तर देत नाहीत, म्हणून आम्ही तिकडे परभणीत गेलो. पण तिथं मुस्लिम समाज वगैरे ते हिंदूवादी पक्ष विचारात असल्यामुळं तिथं माझा पराभव झाला. पण मी नाराज नाही. नंतर ते म्हणले होते की आम्ही तुम्हाला, अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब तिघे बी होते. त्यांनी म्हणले राष्ट्रवादीच्या कोठ्यातली मला जागा दिली. कुठली? अजितदादाने परभणीची जागा. आणि माझ्या चिन्हावर मी लढलो अलायन्समध्ये. माझा पराभव झाला. मी माझं खापर त्यांच्यावर फोडत नाही. त्या तिघांनी माझ्यावर मेहनत केली. म्हणजे देवेंद्र फडणवीसनं, एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी देखील माझ्यासाठी प्रयत्न केला विजय करण्यासाठी. पण दुर्दैव तिथं मायनॉरिटी समाज जास्त असल्यामुळं माझा तिथं पराभव झाला. त्याचं बी नाही. तर ते नंतर परत अलायन्सच्या वेळेस झाल्यानंतर ते म्हणले की आम्ही तुम्हाला राज्यसभाही देऊ शकतो म्हटले. पण राज्यसभेची वाट पाहिली, काही त्यांनी मी केलं नाही. म्हणलं आपल्याला नकोच त्यांच्यावर आता काय, म्हणजे मीही सांगितलं. आणि नंतर विधानसभेच्या वेळेस आम्ही त्याने आम्हाला बोलवलं. नंतर आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला 12 जागा पाहिजेत. तर ती 12 जागा काय द्यायला तयार झाली नाही. ते 6 वर आले, 6 वरनं 8 वर आले. मग म्हणलं नाही, आम्ही तुमच्याशी अलायन्स करत नाही, आम्ही स्वतंत्र लढणार म्हटलं. त्यातून आमचा एक आमदार निवडून आला.
बरं. अशा यातनं आम्ही हे झाली. आणि आता ठरवलं की आता आम्हाला त्यांच्याबरोबर जायचं नाही, आम्ही आमचे स्वतंत्र बघणार. म्हणून आम्ही स्वतः राहुल गांधीला भेटायला गेलो. राहुल गांधीने मला बोलवलं नाही, बरं 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 राहुल गांधीला भेटायला गेलो. त्यांनी वेळ दिली आम्हाला, बोलले आमचे चांगले. बरं आणि ते नंतर मग म्हटले की आपण तुमच्याशी बसायला तयार आहे अलायन्स हे करून. आणि तिथून मग हर्षवर्धन सपकाळांशी माझी मैत्री वाढत वाढत गेली. आणि आज आमचं चाललेलं आहे. पण अजून आमचं ते अजून महाविकास आघाडीत आम्ही आहे का नाही अजून माहीत नाही, अजून घेतलंय का नाही. पण आम्ही त्यांच्यावर आहे. आम्ही स्वतंत्र एकटा चलो ह्या भूमिकेतनं आता चाललेलो आहे. बरं. आणि आता BJP बरोबर नाही, एवढं आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. राजकारण करताना लोकांचं हित करायचं असेल तर आपला पक्ष घेऊन बरं कुणाशी अलायन्स केलं पाहिजे, एवढं मला गणित कळालेलं आहे. बरं. म्हणजे आपलं राजकीय व्यवहारवाद आहे. राजकीय व्यवहारवादी तो कळालेला तुम्हाला. राजकीय व्यवहार मला कळालेला आहे. बरोबर. कारण कांशीरामजींनी त्यावेळेस तसंच केलं. बरं अटलजी बरोबर चर्चा झाली होती त्यावेळेस त्या मिटिंगला मी स्वतः होतो. बरं त्यामुळं मोमेंट आमचं गरिबांचं असेल, बरं शेतकऱ्यांचं असेल, बहुजनाचं असेल, राजकारणात. कारण जी बहुजनाची भाषा बोलतात ते काम आम्हाला भागीदारी देत नाहीत, बरं युतीला बोलवत नाहीत. म्हणून आम्ही ते हे केलं. आणि माझी भाजपवर युती व्हायला सिंहाचा वाटा कोणाचा असेल ते आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडेचा होता, मुंडे साहेबांचा होता. आणि मुंडे साहेबांनी मला 31 मेला आले, मला मुलगाच मानला त्यांनी. म्हणजे आज ते आज हयात नाहीत. ते जर असते तर आमच्या अजून अलायन्स बेकरार राहिले असते. पण ते नसल्यामुळं तिथं हे झालं. आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे, आपण कोणावर टीका करण्याची काही गरज नाही. बरोबर. म्हणून आम्ही आज मला वाटतं मी 4 राज्यात मला मान्यता मिळालेली आहे. बरं. आणि जवळजवळ 27 राज्यात पक्षाचं कमी अधिक प्रमाणात काम चाललेलं आहे. आणि आज सध्याला मी रात्रीचे 1 वाजता जरी गेलो तर 200 लोक त्या गावातली महादेव जानकर आल्या म्हणून सर्व धर्मातली, सर्व जातीतली सर्व लोक माझ्याजवळ येतात आणि प्रेमानं माझ्याजवळ फोटो तरी काढतात कमीत कमी. बरोबर. ही माझी ही आहे, एवढ्यात नाही. साहेब, भाजप म्हणजे तुम्ही आणि भाजपची युती झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पक्ष विलीनीकरण करा अशी एक मोठी ऑफर होती. त्या पाठीमाग काहीतरी एक ऑफर होती. तर तो नेमका काय प्रसंग किंवा त्यांचं काय म्हणणं होतं किंवा तुम्ही आमच्यातच विलीन व्हा, तुमचं हे नको आहेत तर तुम्हाला आम्ही संधी देऊ, केंद्रात हे करू. नाही म्हटलं. मी जे ठरवलेलं आहे, मला आमदार मंत्री व हे होण्यासाठी किंवा खासदार होण्यासाठी मी पक्ष नाही काढलेलं. बरं एक स्वाभिमान सत्व आणि ज्या माणसाने उपेक्षित लोकांनी मला मदत करून नेता बनवलंय बरं त्यांचा मी विश्वासघात होऊन देणार नाही. बरं म्हणजे म्हणून मला मुंडे साहेब आणि गडकरी साहेब म्हणले, मध्ये बसवलं, दोघांनी चपट मारल्या. हां आणि तो चिन्ह घेऊन दुसऱ्या दिवशी पक्ष सोडून जा बारामतीत. बरं मी म्हणलं नाही. मी आज बारामतीत माझा पराभव झाला तर मी विजय असल्यागत वाटतंय. मी परभणीत जरी पडलो 15 दिवसात मला 5,15,000 वोटी मिळालं. बारामतीत बी तशीच अवस्था. साहेब, बारामतीची निवडणूक कशी काय तुम्ही म्हणजे तुमचं गाव आहे ते माढा मतदारसंघामध्ये होतं. हो, तुमचं काम त्या मतदारसंघात होतं, तशी तुम्ही तयारी केली. माझी तशी पण बारामतीत तुम्ही कसं काय साहेब आला? माझी तशी माड्याचीच होती. हो. परंतु मुंडे साहेबावर मी अलायन्स केल्यानंतर आमचे मित्र राजू शेट्टी आमच्या अलायन्स मध्ये आले. बरं. राजू शेट्टी आम्ही हे गेल्यानंतर मुंडे साहेब म्हणले माढा जानकरांना सोडू, राजू शेट्टीला हातकलंगले सोडू, असं ठरलं होतं आमच्या ह्यातनं. पण नंतर राजू शेट्टीने 8 तास केला आणि म्हणले बाबा माडाही मला पाहिजे, हातकलंगले पाहिजे. 2 जागा मागितल्या. 2 जागा मागितल्या. नाहीतर आम्ही आम आदमी पक्षात जाऊ म्हणून सांगितलं. बरं. मग मुंडे साहेब म्हणले काय करायचं. मुंडे साहेब म्हणले मला अडचण आली, आता काय करायचं. तर ठीक आहे म्हणले साहेब, मी एक पाऊल मागं सरतो. मला म्हणले तू बारामती लढतो म्हणलं. बरं. माझी तयारी कुठली होती ती केली होती माडाची. पण त्यावेळेस पंकजाताई मुंडे साहेबांची मिसेस प्रज्ञा वहिनी फार ते म्हणायचे नाही त्याचं काय माडाच पाहिजे आम्हाला. मुंडे पंकजाताईंचा आग्रह होता की तुम्ही माड्यातून लढा. पंकजाताईच्या आईचा जास्त आग्रह होता. अच्छा. ती म्हणली बाबांचं चुकीचं आहे, बाबाचं ऐकू नकोस. मग मी शेवटी परेशान झाली मुंडे साहेब. राजू शेट्टी तर बाहेर चालायला जायला लागलाय, म्हणजे अलायन्स सोडून. राजू शेट्टींना काय माडाच हवी होती, माडाच पाहिजे होता. राजू शेट्टी म्हणले आम्हाला माहित नाही महादेव जानकर, म्हणजे आमच्या विरोधात जोरात त्याने फिल्डिंग. मग मी शांत होतो. आता म्हणलं ठीक आहे, मग कोण बारामतीत काय तर म्हणले पवार साहेबांना आपण खोडून ठेवू आणि काय नाही बरं वेळ झालं तर मला उद्धव ठाकरे म्हणले आमच्या शिवसेनेच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाला राज्यसभेवर पाठवू. उद्धव साहेब म्हणले. त्यावेळेला उद्धव साहेबांनी शब्द दिलता. पण तो शब्द परत उद्धव साहेबांनी पाळला नाही विशेष म्हणजे. आणि त्या सभेला बी आले नाहीत आमच्या. माझी सभेला मुंडे साहेब, पंकजाताई आणि देवेंद्र फडणवीस हे तिघच. मी म्हणलं मनोहर जोशींना तरी पाठवा, उद्धवला तरी, राजला तरी पाठवा. पण निलमताई गोरे माझ्या सभेला आल्या आणि शिवतारे बाप्पू काँग्रेस शिवसेनेचे ती मायावरच होते. म्हणजे असं हे शिवसेनेचे लोक. पण कडवट शिवसैनिकांनी सर्वांनी मला मदत केली. बारामतीत फार म्हणजे जो सामान्य शिवसैनिक होता तो माया पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. बरोबर. आणि तिथं काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी मदत मिळाली म्हणून मी थोड्या मतात पडलो तिथं. मला साऱ्या मतदारसंघातून लीड मिळत गेलं. फक्त बारामती सिटीमध्ये माझा पराभव झाला
आणि त्यावेळेस ती माणसं म्हणली की साहेबांनी जर कमळ घेतलं असतं जमलं असतं, पण कमळ नाही, मला घ्यायचंच नव्हतं, मला माझ्या पक्षाच्या चिन्हावर राहायचं होतं, हा माझा आग्रह आहे. आणि मी जिवंत असेपर्यंत महादेव जानकर मरावा कुठं तर दिल्लीत मारावा ही माझी अपेक्षा आहे. बॉडी कुठं जाळावी तर दिल्लीतच जाळावी, आणि तो माझ्या झेंड्यावरच ही मी प्लॅन केलेला आहे. त्याच्या दृष्टीने मी पक्षाचं डेडिकेशन, डेव्होशन आणि डिटर्मिनेशनच्या माध्यमातून संघटन वाढवतोय. आणि आता जो एलिजिबल कॅन्डिडेट आहे, जिंकून येणारा कॅन्डिडेट, त्याला आमदार खासदाराच्या दृष्टीने मी तिकीट देणार आहे. तशा दृष्टीने मी काम करत चाललेलं आहे माझं. आता साहेब, तुम्ही मागल्या 20 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही तुमची भाषणं ऐकायचो त्यावेळेला ती प्रस्थापित जे आहेत त्यावेळेचे पुढारी नेते, शरद पवार असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील, अशोक चव्हाण असतील, असे जे प्रस्थापित पुढारी होते ह्यांच्या विरोधामध्ये आपण म्हणजे आक्रमकपणे मांडणी करत होता. पण अलीकडच्या काळामध्ये ह्या नेत्यांच्या विरोधातली जी तुमची धार आहे ती थोडीशी कमी झाली असं वाटतं. म्हणजे प्रस्थापितांच्या राजकीय वर्तनामध्ये बदल झाला आहे असं वाटतंय आपल्याला. म्हणजे ते बदललेत काय प्रस्थापित? नाही, ते काय झालं, सरेंडर झालेत आता प्रस्थापित ते. बरं. मग मेलेल्या सापावर दगड टाकण्याचा अर्थ नाही ना. बरं. म्हणजे ते बिचारे एकेकाळी वाघ होते, पण आज ते वाघ नाहीत. बरं. अशी अवस्था आली. आता अशोक चव्हाण फार चांगले, अतिशय चांगली व्यक्ती आहे ती, पण आज त्यांच्या हातात काहीच नाही. बरं. जिथं अशोक चव्हाण 1 नंबरला बसायचे ते आता बिचारी 5 नंबरला बसतात. बरं. म्हणजे ही मलाच वाईट वाटतं त्यांच्यावर. ते फार मोठा माणूस. बरं. माजी मुख्यमंत्र्यांचे शंकरराव चव्हाणांचे, शंकरराव चव्हाण हा फार मोठा महाराष्ट्राला मिळाला हिरा. म्हणजे त्यांचे अशोक चव्हाण देखील फार चांगला माणूस. म्हणजे परंतु त्यांची ज्यावेळेस व्यथा बघतो आपण, कुठल्या रो मध्ये हुडकायचं त्यावेळेस वाईट वाटतं मला. म्हणजे पवारसाहेबांचं आज काय नाही, पवारसाहेबांचा आजही रुतबा आहे. म्हणजे आज 1 नंबरच्या पहिल्या रोला बसली त्यांची आहे कुवत, त्याच्याबद्दल दुबत नाही असं. परंतु ही माणसं होती काय वाघासारखी, झाली काय, ह्याचं दुःख मला वाटतंय. म्हणून त्यांच्यावर काय धोपा टाकण्यात काय अर्थ आहे? त्यांच्यात ते ही राहिलेलं नाही, त्यांच्यात ही राहिलेलं नाही. म्हणजे जी धमक पाहिजे होती तसं नाही राहिलेलं. म्हणजे त्यामुळे ती आपलीच माणसं आहे, ती चुकली ती रस्ता, त्यांना काय करायचं आता. म्हणून आता आमचं काय झालं, प्रस्थापित व्यवस्था वेगळी बदललेली आहे, काळानुरूप बदललेली आहे. ते ज्यावेळेस सिस्टीमचाच भाग बनले त्यावेळेस त्यांच्यावर हात कशाला. मी काय करणार आहे, चमच्यावर अटॅक नाही करणार. चमच्या हातात आहे ना, हिट द हँड, त्या हँडवरच अटॅक करणार आहे. चमच्यावर अटॅक नाही करायचा. चमचा पडेल, पण ज्याच्या हातातच आहे तो हातच जर हँड जर कट केला तर आपलं बरं होईल. म्हणजे व्यवस्थेलाच तुम्ही हात घातला पाहिजे. म्हणूनसाठी आज त्यांच्यावर टीका करून टिप्पणी करून काही उपयोगच नाही. ती बिचारी मजबूर आहेत, त्यामुळे दुःख वाटतंय त्यांचं. एक राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस आज कुठं छोट्या छोट्या पदासाठी आपल्याला 5 नंबरला त्यांना निर्णय प्रक्रियेत घेतलं जात नाही राज्याच्या मुख्यमंत्र्याला. आणि ते त्यांचं माझं आजही रिलेशन चांगलं आहे. एका फोनवर त्याने 58 कोटी रुपये कोकणमधला रस्ता मी सांगितला दिला होता, ते PWBचे असताना. चव्हाण साहेबांनी. आणि आजही माझ्याबद्दल त्यांचं प्रेम आहे, मलाही त्यांच्याबद्दल आहे. पण त्यांचं ते हाल बघितलं का मला राग येतोय. म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात काय अर्थ आहे त्याच्या. साहेब, पंकजाताई म्हणजे पंकजाताईंनी एक सभा घेतली होती भगवानगडाच्या पायथ्याला. त्यावेळेला आपण एक आक्रमक भाषण केलं होतं आणि त्यावेळी सांगितलं होतं की ज्या वेळेला पंकजाताईंच्यावर काय संकट येईल त्यावेळेला मी भाऊ म्हणून त्यांच्यासोबत राहीन. आता आपला पक्ष आणि पंकजाताईंचा पक्ष हे वेगवेगळे आहेत. तुम्ही आता मगाशीच म्हणालात की भाजपला माझा विरोध कायम राहील. मग पंकजाताईंच्या बाबतीमध्ये आपली भूमिका काय आहे? पंकजाताई भाजपमध्ये आहे, त्याला विरोध असणार. पण पंकजाताई बहीण म्हणून माझं नातं वेगळं असणार आहे ना. म्हणजे पॉलिटिक्स वेगळं आहे तिचं. तिचा पक्ष आयुष्य बॉर्न अँड बॉटम तिचा BJP असणार आहे. मी बॉर्न अँड बॉटम BJPला विरोध करणार आहे. पण ती बहीण म्हणून माझं नातं तिचं असणार आहे, प्रश्न नाही विशेष काय. पण ती पॉलिटिक्स वेगळं आहे आणि बहिणीचं नातं वेगळं आहे. म्हणजे आता उद्या असं होईल की माझ्या पक्षाविरोधात उमेदवार ती ताई येणार ना सभेला माझ्या विरोधात. आता मी जतमध्ये मी काँग्रेसवर युती होती, ताई तिथं आले आमच्या विरोधात. आटपाडीत आम्ही यांच्याबरोबर होतो, शिवसेना उद्धव सेनेबरोबर होतो, सॉरी आपल्या शिंदे सेनेबरोबर होतो, तिथे ताई आले आमच्या विरोधात. मी जामखेडला मी मिनिस्टर होतो, ताई मी मिनिस्टर होत्या. BJPच्या ती राम शिंदेच्या समर्थनात ताई आलती आणि माझं कॅन्डिडेट होतं तिथं. तुम्ही ताईंच्या उमेदवाराच्या विरोधात जात नाही प्रचाराला? नाही, मी बहीण म्हणून मी तिचं मी तथ्य पाळतोय. पण ती काय, ती मी एका पक्षाचा मालक आहे, ती बिचारी कार्यकर्ते आहे ना तिथं त्या पक्षाच्या. त्यामुळे कार्यकर्त्यांना मालकांना थोडा फरक करायचा असतो ना. म्हणजे ती बहीण आहे माझी, पण ती केडर आहे म्हणलं BJPची. आणि त्यामुळे ताईनं
ताईला तिचे लोक सांगणार ना बाबा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष की तुम्हाला इथं सभेला जावं लागेल तिला. बरोबर. मला माझ्या पक्षाचा अध्यक्ष द्यायला कोण नाही ना. बरोबर. म्हणजे मीच असणार आहे, त्यामुळे मी तिथं कशालाही करणार आहे. बरोबर. त्यामुळे ताईचं नातं जे मुंडे साहेबांनी जोडून दिलेलं आहे, तिन्ही बहिणी असेल तुम्ही बहिणीप्रमाणे, माझी जशी माझी बहीण रत्ना आहे, बरोबर, ताई आहे, शांता आहे, तशी ती माझी पंकजा आहे, प्रथम आहे आणि यशस्वी आहे. बरोबर. तर ते राजकारणाच्या त्यांच्यावर जसं वैयक्तिक काय संकट आलं तर मी आजही उभा राहणार आहे त्याच्याबद्दल काय नाही, पक्षीय म्हणून नाही पण बहीण म्हणून. आणि मुंडे साहेबांनी एवढं मोठं हे असताना त्यांनी मला मुलगा का मानलं, माझ्याजवळ आज काय होतं. बरोबर. या दृष्टीने मी आयुष्यभर ते ऋणानुबंध कायम राहणार आहे. बरोबर. साहेब, आपल्या पक्षातून जे आमदार विजय झाले म्हणजे बाबासाहेब पाटील असतील, राहुल कुल असतील आणि रत्नाकर गुट्टे असतील, तर हे नंतरच्या काळामध्ये हे तिन्ही आमदार आपल्यापासून म्हणजे वेगळ्या पक्षात गेले, म्हणजे भाजपमध्ये गेले. तर तुम्हाला असं ह्याबाबत काय वाटतं नेमकं, की आपण म्हणजे त्याला विजय करण्यासाठी कष्ट घ्यायचे आणि त्यांनी पक्ष सोडून जायचं किंवा दुसऱ्या पक्षात जायचे? मला बाबासाहेब पाटील सोडून गेल्यानंतर परत ते दुसऱ्या बारीने आमदार झाले नाहीत, पडले होते. बरं. नंतर आता आमदार झाले ते. आणि राहुल कुल देखील तसं थोडक्यात आलेलं आहे, थोडक्यात बचलेलं आहे ते विशेष म्हणजे. त्यामुळे मला सोडून मी काय त्यांना हे करणार आहे, गुट्टे असतील, गुट्टे मला सोडून गेलेत. सोडल्यानंतर त्यांचं राजकारण परत आपोआप संपल या दृष्टीने प्रयत्न होईल, काही काळजी करायचं काम नाही. मी काशीरामचे 34 आमदार फुटले होते. नंतर त्यांनी 68 निवडून आणले. त्यामुळे 1-2 आमदार गेला, एखादा जिल्हा प्रमुख गेला, मग त्याच्यावर हे करायचं नाही. पालवी फुटती झाडाला, नवीन पालवी येतेच. पहिली पाने गळले पिवळी म्हणून झाली, म्हणून नवीन पालवी येईल, आपण नवीन पालवी आणण्याचा प्रयत्न करू. साहेब, मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणजे आमच्या दृष्टीने तरी महादेव जानकर हे अजातशत्रू व्यक्तिमत्व आहे. म्हणजे महादेव जानकर साहेबांना विरोधक नाही, म्हणजे अजिबात विरोधक नाही. तरीसुद्धा एक राजकारण म्हणून असा प्रश्न आहे की महादेव जानकर साहेबांचा राजकीय विरोधक कोण आहे, म्हणजे किंवा महादेव जानकर साहेब राजकीय विरोधक म्हणून कोणाला मानतात आणि राजकीय मित्र म्हणून कोणाला मानतात? मी आता काय करतोय की राजकारणात आपल्या बाजूने जो उभा राहतो तो आपला असतो. मग सक्का भाऊ जर विरोधात असेल तो आपल्या विरोधात असतो. हे ह्या श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या कथेप्रमाणे आहे. तर मी काय करतोय की राष्ट्रीय समाज पक्षाला जी पोषक म्हणून अडचणीच्या काळात मदत करतोय ती माझा दोस्त असेल, पण त्यानं शेतकऱ्याचं, वंचिताचं, गोरगरिबाचं अभिप्रेत असलेलं राजकारण केलं पाहिजे. आणि उच्चवर्णीय म्हणजे नुसतं स्वतःच्या हिमतीसाठी बाकीची जी बहुजनाची नावं घ्यायची, प्रस्थापितांना रोखण्यासाठी आणि बहुजनाचा नेता व्हायचा प्रयत्न करायचा आणि बहुजन समाजावर, शेतकऱ्यावर अन्याय करायचं, त्या राजकारणाला माझा विरोध असणार आहे. बरोबर. त्यामुळं माझं म्हणणं होतं की बाबा काँग्रेस असेल किंवा BJP असेल, आज काँग्रेसच्या राहुल गांधीने काही भूमिका चांगली घेतली की या देशातली जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, सर्व जाती झाली पाहिजे, ब्राह्मण असू द्या, दलित असू द्या, OBC असू द्या, मुस्लिम असू द्या, आणि ती भागीदारी दृष्टीने त्यांचं ते चांगलं होतं म्हणजे ह्या दृष्टीने. पण BJP काय करताय की ह्या जातींना चुचकारण्याचा प्रयत्न करते, पण त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करत नाही. म्हणजे नुसती भागीदारी नाही, डिसिजन मेकिंग मध्ये तो समाज पाहिजे. तुम्ही एखाद्याला आमदार मंत्री केलं म्हणून त्या समाजाला भागीदारी दिली असं नाही माझा मत. तिथं डिसिजन मेकिंग मध्ये किती तुम्ही मिनिस्टर बनणारे नाही तर मिनिस्टर बनवण्याच्या यादीत किती माणसं आहात, म्हणजे हु इज द रिमोट कंट्रोल ऑफ दॅट सिस्टम, ही करणारी व्यवस्था कोण आहे हे समजून घेतलं पाहिजे आपल्याला. आम्ही मंत्री होतो, पण मंत्र्याची लिस्ट कोण पाठवतं, बरोबर, त्या मंत्र्याच्या लिस्ट पाठवणारी माणसं कोण आहेत, त्यात माणूस हा बहुजन समाज घुसला पाहिजे, ही माझी तमन्ना आणि तळमळ आहे. बरोबर. ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. आज आमचा शत्रू मित्र आज धरायची काही गरज नाही. फिक्स द एनिमी अँड फिनिश द एनिमी आम्ही डिसाईड केलेला आहे कोण आहे. पण आपला समाज, बहुजन समाज अजून अनपढ आहे, त्या दृष्टीने शिकलेला नाही, ज्याप्रमाणे विचार केला पाहिजे त्याप्रमाणे करत नाही. म्हणून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. आज सध्याला तर आज आम्ही काँग्रेस बरं अलायन्सच्या भूमिकेत आहे. अजून काँग्रेसनं आम्हाला अलायन्सला घेतलं नाही, तर आम्ही त्यांना फॉर आहे. याचा अर्थ त्यांच्याही मागे फरफटत जायची काही गरज नाही. आम्ही आमचं डायस उभा करून त्यांना पटत असेल तर आम्हाला बोलवतील, नाहीतर हे वाईट आहेत म्हणून त्यांच्याकडे जायचो आणि ते बी तसेच निघायचे तर उद्या ही धोकाच होणार आहे. मग आम्ही लोकांना सावध राहतो की सावध वागा. तुम्हाला नाही हेलिकॉप्टर मिळालं तर सायकलीवर जायचा प्रयत्न करा, सायकलीवर जायची तयारी ठेवा, स्वतःच्या पायानं स्वतः दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करा. आज आपण अलायन्सचं कुबड्याचं राजकारण करतोय, पण आता सध्याला
आणि भारतीय जनता पार्टीनं काय केलं, त्याचं संघर्ष चिकाटी केली, बहुजनाचं ओबीसीच्या DNA म्हणले. म्हणजे ह्या गोष्टी आता मला माहित आहेत ना त्यांच्यावर, त्यांचा ओबीसी DNA कितवा आहे काय कितवा आहे म्हणजे विषय नाही. पण दुर्दैव आणि आमची फिलॉसॉफी आहे, शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, बाबासाहेब असतील, अहिल्याबाई असतील, ह्यांच्या आयुधाचा वापर करून आमच्यावर सोडायची, सत्तेपासून बाजूला ठेवायचं. आता बघा, अहिल्याबाईची जयंती पहिली आम्ही चालू केली. आता अभिमान वाटला की बाबा भारत सरकारनं अहिल्याबाईचं हे नाव केलं, हे केलं, चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही अहिल्याबाईचं फोटो दाखवून ओबीसीची धनगराची मतं घ्यायचं भानगड करून आला तुम्ही. मताचं राजकारण, तलवाराची आई देवा. राज्यकर्ते अहिल्याबाई कशी होते ते बघितलं पाहिजे. शिवाजीराजाबद्दल, शिवाजीराजाबद्दल एखादा माणूस तर कोणतरी इथून बरळतो, शिवाजी सत्ता अशी गेली, त्यांनी कष्टानं राज्य केलं. 18 पगड जातीसाठी शिवाजी लढले होते, मुसलमानासाठी लढले होते, सर्व जातीसाठी. शिवाजीच्या मनात असलं काय नव्हतं. बरोबर. मग तुम्ही जर त्यांच्याबद्दल एखादा कोणतरी महाराज येतो आणि राज्याचे प्रमुख नेते तिथे बसले असतात आणि ते बोलत नाहीत, हे आम्हाला कळत नाही का? बहुजन समाजाला समजतं ना सारं. बरोबर. हे दाखवण्याची दिशा वेगळी आणि हेच करायचं वेगळं विषय. म्हणून या देशात मानवतावादी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. सब समान तो देश मान, सर्वांना समान श्रीमानी मिळाली पाहिजे. आज देशामध्ये आर्थिक परिस्थिती किती बेकार आहे. एकच माणूस अदानी अंबानी मोठे होत चालले तर दुसरे भिकारी होत चालले. 2 टाइमचं खायला नाही, आई आजारी पडली तर पैसा नाही, मुलाला शाळेत ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर पैसा नाही. त्या गरिबांना करायचं काय? त्यांना गरीबच ठेवून राहिला का तुम्ही? आमचं सरकार जर आलं तर शिक्षण सर्व जातीला सर्व धर्माला फ्री करणार आहे, आरोग्य सर्वाला फ्री करणार आहे, आरोग्य सर्वाला. आणि ज्या युवकाला युवतीला इंडस्ट्री टाकायची असेल त्याला 1 कोटी रुपये बिनव्याजी आम्ही देणार रक्कम. हे माझं सरकार आलं पाहिजे, राष्ट्रीय समाज पक्षाचं. असं आम्ही अजेंडा घेऊन चाललो. तुम्ही आमच्या शाळात संपवायला लागला, नेट शेट मध्ये पोरं आमची गुंतवायला लागला. बरोबर. म्हणजे ही व्यवस्था कुठं? महात्मा फुलेंनी सांगितलं की प्रायमरी शिक्षण हे फ्री करा, KG to PG फ्री करा. मग ते शिक्षण कुठं आहे तेव्हा? बरोबर. म्हणजे शिक्षणात आमची अवस्था बेकार. आरोग्यामध्ये एखादं आमचा आई बहीण वडील एखादा शेतीतला असेल तर 1,500 रुपयासाठी त्याला बिचारायला मारायला लागते, आरोग्याची सोय नाही. एखादा इंजिनियर डॉक्टर वकील पोरगा झाला, BA झाला, त्याला वाटलं की मला विठ्ठला इंडस्ट्री टाकायची, बँक कोण कर्ज द्यायला तयार नाही, त्याला कोण सपोर्ट करायला कोण तयार नाही. बरोबर. म्हणजे ही बेरोजगारी वाढवण्याचा धंदा हे करतात. आणि तुम्हाला देश फार चांगला चाललाय, GDP फार चाललाय. कोणाचा GDP वाढायला लागला? GDP अदानीचा वाढायला लागला आहे. राज्याच्या ज्या जमिनी होत्या, आमच्या देशाच्या पहिल्या ज्या प्रॉपर्टी होत्या, साऱ्या अदानी अंबानीला फुकट द्यायला लागलाय तुम्ही आम्हाला. म्हणजे ही कुठेतरी बदललं पाहिजे ना. हे तरुणांना, शेतकऱ्याला, जो शेतकरी एका दारातून 1000 दाणे मागवतोय त्या शेतकऱ्याला भिकाऱ्यागत मागावं लागतंय आम्हाला. बरोबर. काल मी जालन्याला होतो, तिथं संत्र्याची मोसंबीची बाग होती. त्याला म्हणजे एकरी खर्च काय घेतो तो 60,000 रुपये, उत्पन्न काय मिळालं तर 20,000 रुपये मिळालं मला. बापरे. त्या शेतकऱ्यानं करायचं काय? तासगावला गेलं तर त्या द्राक्षेवाल्याची ती अवस्था बेकार आहे. म्हणजे ही तुम्ही शेतकऱ्याच्या दृष्टीने नाही, शेतकऱ्याचीच पोरं आमदार मंत्री म्हणताय तुम्ही. बरोबर. आणि उद्योगपती कोण वाढत चालत, कोणासाठी उद्योग बनवताय तुम्ही? बरोबर. म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी गेल्या. म्हणून राज्यकर्ता का बनलं पाहिजे? आम्ही राजा बनल्यानंतर नायक सारखं करायचं आहे. एका दिवसात आम्ही चेंज करू सिस्टम. बरोबर. गरीब आहे ना, तो गरीबालाच न्याय मिळाला पाहिजे. तिथं माझा आणि तुझा काही चालणार नाही. मला ही भूमिका घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आम्ही राज्यकर्त्याला वोट मागतोय. आज आमच्याकडे पैसा नाही, ते एका मताला 10,000 रुपये दिलं काल जिल्हा परिषद पंचायत समितीला सत्ताधारीने. लोकांनी आपल्या घेतलं. आणि आता म्हणते काय करायचं? आता ते म्हणतात तुम्ही पैसे घेतलं तर. मग जनतेला देखील माझी विनंती आहे की आम्ही जर लढत असेल, दुधाचं आंदोलन महादेव जानकरच्या पक्षानं करायचं. आणि तो शेतकरी दूध घालून येतो आमच्याकडे म्हणतोय आता घेतल्या, त्या दिवशी 1 दिवस दूध घालून नको. हा, ह्याच्या शेतकरी शक्ती फिट होऊ नये म्हणून आम्ही संघर्ष करतोय. किंवा मागणं जातोय तिकडे म्हणतोय पैसे मिळायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे आम्ही लढायचं कोणासाठी? आई जगून देणार, बाप भीक मागून देणार, आणि तुम्हाला संघर्ष करा. आम्ही संघर्ष करतोय आणि तुम्ही रात्रीचं 12 वाजता जाऊन तिकडे भेटताय. बरोबर. म्हणून हे कुठतरी बदललं पाहिजे. नेत्यांच्या बरोबर जनतेने देखील हुशार झालं पाहिजे. नुसता नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही. जनतेने देखील न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार होईल. तुम्ही गावात विकू नका, आम्ही दिल्लीत मुंबईत विकणार नाही. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी पॅरलल चालल्या पाहिजे. आणि ह्या पक्षाची सिस्टम आहे द्विराज्य पद्धती. तुम्ही तर राहा नाही तर आम्ही तर राहा. द्विराज्य पद्धत खतम झाली पाहिजे. आणि छोटे छोटे पक्ष, शेकाप पक्ष मोठा असता तर मराठा समाजाला आरक्षण मागावं लागलं नसतं. शेकाप हा खरा सत्यशोधक पक्ष होता, पण तो गेला काँग्रेसवाल्यांनी त्याला गळावर टाकलं. आणि आता भाजप तर बघतंय ज्याचे छोटे छोटे पक्ष जाते त्याला संपूर्णच टाकतंय. बच्चू कडूंचं, तुमचे मित्र बच्चू कडू यांनी 2-3 दिवसापूर्वी म्हणजे त्यांचा पक्ष आहे तो म्हणजे प्रहार जो पक्ष आहे
तो शिवसेनेमध्ये विलीन केला किंवा ते शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला बच्चूभाऊनी. मग तुम्हाला काय बच्चूभाऊ माझे चांगले मित्र आहेत. बच्चूभाऊ माझा आणि राजू शेट्टीचा पुण्यामध्ये साऱ्या विचारवंतांनी मला वाटते 30 वर्षापूर्वी आमचा सत्कार घेतला होता. बरं बरं. त्यात सारे होते. PB सावंत होते, कोळशे पाटील होते, बाबा आढाव होते, आपले कुमार सप्तऋषी होते, भाई वैद्य होते. साऱ्या लोकांनी ठेवलं होतं. त्यावेळेस मला आनंद वाटला. पण परवाची न्यूज बघितल्यानंतर मला वाईट वाटलं. बच्चूभाऊ हा तसा चांगला लढणारा कार्यकर्ता, परंतु भिडणारा कार्यकर्ता. पण त्यांनी कालचा निर्णय घेतला त्याबद्दल थोडंसं मला वाईट वाटलं. त्यांनी का असं केलं मला माहीत नाही, पण त्यांनी ते करायला नाही पाहिजे होतं. हे माझं त्यांना हे आहे. त्यांच्या मागे दिव्यांग लोक चांगले होते, शेतकरी समाज चांगला होता. तुमच्याशी काही चर्चा केली होती त्यांनी माझ्याशी ह्याच्याबद्दलची काही तुम्हाला वृत्तवाहिनीवर समजलं? मला वृत्तवाहिनीवर समजलं. त्यावेळेसच मला वाईट वाटलं की आपलं आहे ते दल सोडता कामा नये. त्यांना प्रहार पक्ष अलायन्स करून शिंदे साहेबांवर करायला पाहिजे होतं. मी त्यांचं स्वागत केलं असतं. पण पक्ष विलीन मिळालं ते मी त्यांच्यावर नाराज आहे. म्हणजे मला ते काय ते पसंत पडलं नाही. बरं साहेब, आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या राजकीय घडामोडी बघता आजच्या, तुम्ही जे 40 वर्षापूर्वी जी काही प्रतिज्ञा केली ती की मी ह्या भारताचा पंतप्रधान होणार आहे, अजूनही आपण त्यावर ठाम आहात का? मी पंतप्रधानच होणार. मी आज बी आत्मविश्वास सांगतो. बरं. डेडिकेशन, डेव्होशन अँड डिटर्मिनेशन संघटनेच्या जीवावर मी होणार. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातूनच होणार. मी सहारा कोणाचा बी घेईन, पण इशारा मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचा असेल. आणि मी PM बनणारच. आत्मविश्वास मी सांगतो. ज्यावेळी सारे पक्ष जातील तेव्हा मी एकटाच राहणार. एक अकेला चलो. म्हणजे महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे पंतप्रधान बनण्याचं आपण पूर्ण करणार. किती हालत, कितीही संकट येऊ द्या, काहीही येऊ द्या, खचून जाणारा महादेव जानकर नाही. हा झेंडा घेऊन, राजसपाचा फुलेवादाचा झेंडा घेऊन दिल्लीला मी धडक मारणारच. वेळ लागेल. अजूनही तुम्ही ठाम आहात? ठाम आहे. कितीही माझ्या बाका प्रसंग येऊ द्या, कुठली वेळ येऊ द्या, पण मी तिथं जाणारच. ठरलेलं आहे. चालतं साहेब, धन्यवाद. आपण एवढा वेळ आम्हाला दिला, आपल्याशी दिलखुलास संवाद साधता आला, बऱ्याच गोष्टी आपल्याकडून समजून घेता आल्या, त्याबद्दल खूप खूप आपला TOD मराठीच्या वतीनं साहेब मी आपला आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. मी TODच्या वेबसाईटचं बी अभिनंदन करतो आणि संपत मोरेचा मी आभार मानतो की तुम्ही मला ही संधी दिली, महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत, भारतातल्या जनतेपर्यंत जाण्याची संधी दिली. त्याबद्दल मी ह्या चॅनलचा ऋणी आहे. जय हिंद, जय भारत. जय भारत.